आज आपण सर्व उद्यमी संवाद भाग 8 ह्या कार्यक्रमासाठी येथे उपस्थित आहोत. मी तेजस्विनी गिरीश ढमाले, SYBBA MES सिनियर कॉलेजची विद्यार्थिनी आपल्या सर्वांचे इथे सहर्ष स्वागत करते. आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात ही प्रथेप्रमाणे सरस्वती वंदनेने करूयात. या कुंदेंतु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रां आपण पुढील कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी एका उद्योगाचा ब्रँड बनण्यापर्यंतचा प्रवास हा एका व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. म्हणजे एकच ब्रेड घेतो मी तर खोटे पिशवी लावायचो की जेणेकरून असं वाटतं की 4-5 ब्रेडचे ब्रेड आपण घेतले पण एकच ब्रेड असं नाही. आणि नंतर अशी परिस्थिती होती की तो ब्रेड क्रेटनी भरलेल्या ब्रेडचे कुठे ठेवू त्याला कारण स्टॉल होता पण ते ब्रेड ठेवू कुठे आता होता तो काळ होता. आता काय आता सगळं क्रेटमध्येच ठेवलं जातं व्यवस्थित. माझी सुरुवात भाजी विकण्यापासून सुरू झाली. तेव्हा असं होतं की मी नक्की करायचं काय तर मला सगळ्यात सोपा व्यवसाय तो वाटतो की मार्केटमध्ये भाजी आणायची आणि ती विकायची. मला एक गोष्ट आहे की मी त्यानंतर भरपूर व्यवसाय केले पण त्या व्यवसायामध्ये मला भरपूर अनुभव मिळाला. भाजी मधला काय अनुभव मिळाला तर मला भाजी निवडता आला त्याचा उपयोग मला आत्ता खरं होते माझ्या ह्या व्यवसायाचा. हे फ्रेश मिल्क क्रीम्स आहेत त्याला आपण पुदिना म्हणतो त्याचं इथून येतात मॉकटेलसाठी आपण याचा वापर करतो. ह्याचा जो अरोमा आहे हा नेहमी त्याला कट करून त्याला हातावर आपटला जातो आणि मग त्याचा अरोमा फील करता येतो आपल्याला मिल्क क्रीम्सचा. हे जे तुम्हाला दिसतात मार्गरेटा पिझ्यासाठी आपण वापरतो. हे आम्ही सकाळी कट करतो मग ह्याला मीठ मिरपूड तेल आणि कट करून छान त्याला बेसिल लीव्स त्याच्यावर स्प्रेड करतो की त्याचा अरोमा त्या टॅमॅटो मध्ये यायला पाहिजे. आणि हे बेक करून ठेवून देतो. या पद्धतीने बघताय ते सगळं लेट्यूसचं काम आहे आणि मी जे वापरतो आहे ते लोलो लेट्यूस. युजली भरपूर जण आईसबर्ग लेट्यूस वापरतो. आईसबर्ग लेट्यूस हे थोडेसे कडवट लागतात. लोलो लेट्यूस अजिबात कडू लागत नाही. दिसायला फ्रेश हिरवेगार आहे खायला चांगलं आहे. हे लिव्ह सगळे रोज फ्रेश येतात म्हणून मी खात्रीने सांगू शकतो की आपण जे सॉस करतो हे फ्रेश आहे. आता आपण जे बघत आहोत हे सालसा जे आहे त्याची तयारी चालू आहे. पहिलं मी स्वतः मंडळात जायचो आणि एक टॅमॅटो निवडून घ्यायचो. तेव्हा मला मंडळाचे लोक म्हणायचे पण अरे हॉटेलसाठी माल लागतोय असं एवढं निवडक माल घेतोय. मी त्यांना सांगितलं नाही मला जो काय माल आहे तो तयार करायचा आहे आणि तो खायला घालायचा आहे तो 100% चांगला असला पाहिजे.
आता हे जे बघताय तुम्ही, हे आहे आपलं व्हाईट सॉस. आता ह्या व्हाईट सॉस पासून आपण बनवलेलं आहे क्रीमी कॉर्न मिक्सर. ह्याच्यामध्ये आपण बघू शकता फ्रेश कॉर्न्स आहेत, त्यानंतर पार्सली आहे, त्यानंतर रेड चिली फ्लेक्स आहेत. आता ही जी तयारी तुम्ही बघताय ही आहे बार्बिक्यू सॉस. आता हा बार्बिक्यू सॉस करतोय, हे पण तुम्ही बघताय. त्याच्यामध्ये मी चाट मसाला, लाल तिखट असे सगळे आपले मसाले घातले. कसं छान वास आला बघा. मी पहिलं रेडी पॅकेट मध्ये वापरत होतो, पण जेव्हा मला करायला लागलं की त्यामध्ये भरपूर प्रिझर्वेटिव्ह असतात, तेव्हा मी या गोष्टी शिकल्या. त्यासाठी मला खरंच जो निखिल वैद्य माझा शेफ, त्यांनी मला खूप मदत केली. मला त्यांनी त्याच्या रेसिपीज दिल्या आणि त्या फॉलो करून मी त्या सॉसेस स्वतः बनवतोय. आता हे सगळं आम्ही पॅक करणार आहे, म्हणजे ह्याची आज डिलिव्हरीला हे तयार आहे. अशा पद्धतीने ही पिशवी हे करू, त्यानंतर हे लगेच त्याला सील करतो. आणि आता हे सील झालं, हे आज ऑर्डरचं असतं, त्या ऑर्डर प्रमाणे हे आम्ही डिस्ट्रीब्यूट करतो. माझ्याकडे जी मुलं आता इथं आहेत, जी सदाशिवपेठ आउटलेटला जे आहेत ना, खरंच ती काका, मामा, मावशी यांची मुलं सगळे एकत्र एका घरातली आपण म्हणू शकतो ती आहेत. आपण बघतो प्रोफेशनल माणसं हायर करणं, ब्रँड झालाय खूप छान, तर मग आपण MBA वाले मुलं घेऊ. पण खरं सांगू का, जेव्हा आपल्याला एक टीम वर्कची गरज असते ना, तर कुठेतरी बॉन्डिंग झालेलं जे असतं, तो सपोर्ट आपल्याला खरंच खूप चांगला असतो. मला काहीच असं वाटत नाही की आपल्याला कुठेतरी मोठी टीम हायर करावी, काय करावी. हीच मुलं मला 100% हा व्यवसाय मला पुढे घेऊन जातो. व्हिडिओ प्रेरणादायी होता, पण भूक लागली. मी सर्व मान्यवरांना विनंती करते, आपले प्रमुख पाहुणे, आपल्या कॉलेजचे प्राचार्य रवींद्र वैद्य सर, उपप्राचार्य पूनम रावत मॅम आणि निलेश सर आणि सर्वेश देशपांडे यांना विनंती करते की त्यांनी स्टेजवरती या. MES सिनियर कॉलेज पुणे, नेक्स्ट जेन आणि लघु उद्योग भारती यांच्या संयुक्त विद्यमाने पोस्टमन यूट्यूब चॅनल यांच्या सोबतीने आज दिनांक 7 जानेवारी 2026 रोजी आपण उद्यमी संवाद, कथा उद्योगाची, प्रवास उद्योजकाचा या कार्यक्रमाचे 8वे पुष्प गुंफित आहोत. उद्यमी संवाद हा विद्यार्थ्यांमध्ये उद्योजक विचार रुजवण्यासाठी आणि नवउद्योजक घडवण्यासाठी प्रेरणादायी असा चर्चात्मक मुलाखतीचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे उद्योजक होण्याची आकांक्षा असलेल्या विद्यार्थ्यांना योग्य दिशा देऊन प्रेरित करणे, तसेच यशस्वी उद्योजकांच्या प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी उपलब्ध करून देणे. उद्योग क्षेत्रातील चढ-उतार अडचणींवर मात करत यशस्वी प्रवास घडवणाऱ्या उद्योजकांचे अनुभव विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे हा त्यातील एक नाविन्यपूर्ण प्रयत्न आहे. आजपर्यंत अनेक उद्योजकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, जसे की मिस मैत्रेयी कांबळे, सुपर सेवा सेनिटेक, इंद्रनील चितळे बंधू मिठाईवाले, मॅनेजिंग डिरेक्टर, मिस सायली मराठे, फाउंडर आद्या ओरिजिनल प्रायव्हेट लिमिटेड आणि आजच्या 8व्या भागातले आपले प्रमुख पाहुणे श्री तुषार केळकर सर, जे क्रेझी चीझी कॅफेचे संस्थापक आहेत. श्री तुषार केळकर हे क्रेझी चीझी कॅफे या पुण्यातील लोकप्रिय आणि वेगाने वाढणाऱ्या फूड ब्रँडचे संस्थापक आहेत व दूरदर्शी उद्योजक आहेत. त्यांचा उद्योजकीय प्रवास 2009 मध्ये एका छोट्या फास्ट फूड गाडीतून सुरू झाला, जो त्यांच्या मेहनतीची आणि जिद्दीची साथ देतो. सातत्यपूर्ण परिश्रम, समर्पण आणि आवडीमुळे त्यांनी 2016 मध्ये
या उपक्रमाचे यशस्वी रूपांतर एका लोकप्रिय ब्रँडमध्ये केले. क्रेझी चिझी कॅफे हे इंडियन कॉन्टिनेंटल खाद्यपदार्थांसाठी ओळखले जाते, ज्यामध्ये सँडविचेस, बर्गर, पिझ्झा, चीझी फ्राईज इत्यादी पदार्थांचा समावेश असतो. फ्रोझन व इन्स्टंट फूडच्या युगात दर्जेदार आणि परवडणारे अन्न सर्वांसाठी, विशेषतः तरुणांसाठी उपलब्ध करून देणे हे त्यांचे मुख्य स्वप्न होते. त्यांच्या उद्योजकीय प्रवासातील एक वैशिष्ट्य म्हणजे कुटुंबाचा सक्रिय सहभाग. आई शुभा केळकर आणि पत्नी प्रज्ञा केळकर या त्यांच्या टीममधल्या पहिल्या मेंबर्स होत्या. ब्रँडची गुणवत्ता टिकवण्यासाठी क्रेझी चिझीमध्ये ब्रेड, सॉसेस आणि कस्टमाइज आईस्क्रीम यांसारखे अनेक घटक इनहाऊस तयार केले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली क्रेझी चिझी कॅफेने मोठी झेप घेतली असून आज भारतभर त्यांच्या 35पेक्षाही अधिक आउटलेट्स कार्यरत आहेत. ही कहाणी केवळ कॅफे उभारण्याची नसून सातत्य, धैर्य आणि नवसंकल्पना यांच्या जोरावर उभारलेल्या एका यशस्वी वारशाची प्रेरणादायी गाथा आहे. मी आपल्या कॉलेजचे प्राचार्य श्री रवींद्र वैद्य सर यांना विनंती करते की त्यांनी आजचे आपले प्रमुख पाहुणे श्री तुषार केळकर सरांचे स्वागत करावे. तसेच आजच्या या कार्यक्रमात महत्त्वाचा वाटा असणारे मुलाखतकार सर्वेश देशपांडे यांचे स्वागत आपल्या कॉलेजचे प्राचार्य रवींद्र वैद्य सर यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. पुढील सूत्रे मी सर्वेश देशपांडे सर यांच्याकडे सुपूर्द करते. धन्यवाद. नमस्कार. MES सिनियर कॉलेज लघु उद्योग भारती आणि डिक्की नेक्स्ट यांच्या संयुक्त विद्यमानं होणाऱ्या उद्यमी संवादच्या 8व्या पुष्पामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि तुम्हाला सप्रेम नमस्कार विनंती विशेष. द पोस्टमनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी तुमचा पोस्टमन सर्वेश. आज घेऊन आलो हे उद्योगाचं पत्र. ॲक्च्युली हा भाग तुमच्यासाठी नवीन आहे. आम्ही MES सिनियर कॉलेजतर्फे होणाऱ्या उद्यमी संवाद कार्यक्रमाचं आजपासून इथून पुढे दर 1-1.5 महिन्याला एक असा एपिसोड येत जाईल, ज्याच्यामध्ये मोठमोठे उद्योजक तुमच्या भेटीला येतील. तर आज जे उद्योजक तुमच्या भेटीला आले आहेत पुण्यातले आहेत, सदाशिव पेठेतले आहेत आणि विशेष म्हणजे जगात जो फूड आयटम चालतो, जगात ज्या फूड आयटमच्या वेगवेगळ्या फ्रँचायझी असतात त्यांना टक्कर देणारा एक भारतीय ब्रँड ज्यांनी उभं करण्याचा एक मोठा प्रयत्न केलाय, यशस्वीपणे ते पूर्ण करतायत असे तुषार केळकर सर. खूप खूप स्वागत आहे तुमचं. थँक्यू. तुमची कहाणी ही खूप प्रेरणादायी आणि खूप मोटिवेटिंग आहे. मला तर बऱ्यापैकी माहिती आहे. सगळ्या विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळावा, सगळ्यांना त्यातनं काहीतरी मार्गदर्शन मिळावं हा आजचा उद्देश. मला थोडं सुरुवातीपासून जाणून घ्यायचं आहे. तुषार केळकर नक्की कोण आहेत, कुठे जन्म झाला, कुठे वाढले आणि आजपर्यंतची जी जर्नी आहे त्याच्यामधले महत्त्वाचे टप्पे काय काय होते आयुष्यातले? मी पुण्यातलाच पहिल्यापासून मी नारायणपेठेत राहणारा मुलगा आहे आणि 10वी नंतर मी फाउंडेशनला अभिनवला ॲडमिशन घेऊन मी माझा पुढचा प्रवास सुरू केला होता. सो आत्ता तुम्ही जे बघताय क्रेझी चीझीमध्ये माझं छान नाव झालेलं किंवा क्रेझी चीझी छान ब्रँड झालेला, तर शिक्षण सोडून नंतर नोकरी करायचा का व्यवसाय करायचा, म्हणजे आपण जेव्हा 17-18 वर्षाचा असतो तेव्हा काय त्याचं एवढं खरं ज्ञान नसतंच. पण शिक्षण सोडल्यानंतर मग घरचे आपल्याला म्हणतात की तू आता जर सपोज शिक्षण सोडलंय तर काहीतरी नोकरी कर किंवा व्यवसाय तर नव्हताच आमच्या ह्याच्यात, कारण की मी पहिला असेल आमच्या ह्याच्यामधला की जो व्यवसायामध्ये आलोय. सो मी भरपूर नोकरी केल्या. आता मला पहिल्यापासून बोलायची खूप हौस होती, त्यामुळं मी काय नोकरी करणार आणि मला आर्टमधली सगळी माहिती होती. त्यामुळं स्क्रीन पेंटिंग हे त्यावेळेचं खूप नवीन होतं आणि खूप छान होतं. म्हणजे व्हिजिटिंग कार्ड आता खूप कमी झाले. पूर्वी व्हिजिटिंग कार्ड असणं खूप भारी असायचं आणि ते काम करायला मला पण आवडायचं आणि क्रिएटिव्ह होतो मी छान. त्यामुळं मी स्क्रीन पेंटिंगचं काम पहिलं केलं होतं.
त्यानंतर मी मॉडेलचं काम केलं. जे तामणे म्हणून आहेत डेक्कनला, त्यांच्याकडं मी मॉडेल्स करायचो बिल्डिंग्सचे. हे ते तेव्हा टाटाचं काम हे ते असं ह्या सगळ्या नोकरी होत्या. यातनं मी सगळं शिकत होतो. खरं सांगायचं तर जे मी करत होतो ते माझ्या काय म्हणजे पुढं आयुष्यात मला उपयोगी पडेल किंवा मी ह्याच्यातच फिक्स असेल असं काही नव्हतं. पण घरी बसण्यापेक्षा आपण बाहेर काहीतरी केलंच पाहिजे म्हणून खरं तो प्रवास तिथनं सुरू झाला. अच्छा. आणि जेव्हा फूडमध्ये यायची तुमची जेव्हा विचार केला पहिल्यांदा, तर तेव्हा सुरुवातीला मेनू काय काय होते? म्हणजे तुमची सदाशिव पेठेमधली गाडी आजही खूप फेमस आहे, खूप गिराईक आज क्रेझी चिझीमध्ये येणारं तेव्हापासूनच आहे तुमचं. तर हेच ॲटम निवडावे असं का तुम्हाला वाटलं होतं तेव्हा? नाही, ज्ञानप्रबोधिनीपाशी जेव्हा मी ह्याच्या आधी दुधाचा व्यवसाय करत होतो आणि तो बंद करून मी ह्या फूड लाईनमध्ये आलो. सो तेव्हा अनारसे समोसेवाला खूप फेमस होता आमच्या त्या गल्लीमध्ये. सो तो समोसा विकायचा, मग बाजूला कॉफी विकली जायची. तर मग मी विचार केला काहीतरी नवीन आणू म्हणून मग मी सँडविच घेऊन आलो. अच्छा. सो मी पहिलं माझं सुरू केलं होतं कॅफे कूल नावाने ग्रिल सँडविच, जे की पुण्यामध्ये 2009 साली फक्त गणपती चौकामध्ये सुप्रीम एक होता जो ग्रिल द्यायचा. बाकी सगळे क्लब सँडविच विकायचे. मग मी ग्रिल सँडविच विथ चीज, भरपूर चीज, जे वरनं चीज टाकायची म्हणून आपण सुरुवात मला वाटतं ती माझ्याकडनं झाली असेल. म्हणजे खरं सांगायला तर सँडविच मध्ये चीज आतमध्ये पाहिजे. पण मला असं वाटत होतं की ज्ञानप्रबोधिनी त्यामध्ये सगळे मुलं यायचे, मुलांना चीज आवडतं, ते दिसलं पाहिजे. ते जर दिसलं तर माझ्याकडे येतील. म्हणून मग मी ते चीज वरनं सुरू केलं आणि खरं त्याच्यामुळेच मी चालायला लागलो. अच्छा. आणि तो जो सुरुवातीचा काळ होता जेव्हा, तेव्हा कोण कोण होता तुमच्यासोबत? नाही, मी एकटाच होतो. खरं तर माझी बायको सकाळी 4ला उठून हे सगळे मसाले करायचं. पहिल्यापासूनच की मी कधी पण कुठल्या कंपनीवर किंवा कोणावर अवलंबून नाही राहिलो. स्वतः वस्तू तयार करून त्या आपण आपल्या सँडविचमध्ये टाकायचं आणि मग ते करायचं. म्हणजे जर सपोज सँडविचचं काय नाव असेल, पनीर टिक्का म्हणा, बॉम्बे मसाला, हे जे तुम्ही ऐकताय, हे सगळे मसाले तयार करायचो मी पहिल्यापासून फ्रेश, आणि मग मी ते लावून सँडविचमध्ये करायचो. ओके. आणि टेस्ट, मगाशी पण आपली जी चर्चा झाली की टेस्ट जेव्हा आपण एखाद्या पदार्थाची डेव्हलप करतो तर किती परम्युटेशन कॉम्बिनेशन असतात, किती त्याच्यामध्ये प्रयोग करता तुम्ही? आणि आत्ता तरी तुम्ही कदाचित कुठल्या तरी शेफचं मार्गदर्शन घेत असाल म्हणा. सुरुवातीला 2008-09 वगैरे तेव्हा सँडविच हा फार एक क्रीम मेनू मानला जायचा. म्हणजे आम्हाला तर माहिती क्रीम. आणि परत मी जेव्हा सुरू केलं त्यात व्हरायटी, म्हणजे युजली सँडविच जे होते ते फक्त काकडी, टोमॅटो, बटाट्यापर्यंतच होते. मला वाटतं मी असेल पहिला जो मसाल्यांमध्ये आणले सँडविच. म्हणजे पनीर टिक्का मला वाटतं कोण नव्हतं करत सँडविच तेव्हा, मीच पहिला होतो. किंवा जे कोण करत होते ते नाव वेगळं देऊन ते मेयोनीज मध्ये करत होते. माझ्या आज पण कुठलेच सँडविच मेयोनीज मध्ये नाही होत. अच्छा. आणि जेव्हा हे ठरलं की आता 2009 पासून 15 पर्यंत तुम्ही तो व्यवसाय करत होतात आणि आता हे मोठं करायचं, तेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये मग मला अगदी नावापासूनच सगळं ती जर्नी जाणून घ्यायची की क्रेझी चिझी हे नाव कुठून आलं. मुळात इतक्या मोठ्या ब्रँड्सना आपण टक्कर देणारं काहीतरी एक नवीन दुकान सुरू करतोय, नवीन ब्रँड सुरू करतोय. तर त्या एका छोट्या दुकानापासून ब्रँड होण्यापर्यंतची जी स्टोरी आहे त्यामधले मला टप्पे जाणून घ्यायचे आहेत. काय पहिलं तर स्टॉलमध्ये होतो 3 वर्ष, त्याच्यामुळं ब्रँड किंवा असं काही माझ्या डोक्यातच नव्हतं. फक्त चांगलं खायला घालायचं तेवढं एकच. आणि भरपूर मुलं, सकाळपासून मुलं आमच्या गल्लीमध्ये असायची. पण स्टॉलमध्येच राहायचं का तर नाही, मग ते थोडं मोठं दुकान घेऊ किंवा अशी सुरुवात करत गेलो. असं मग 200 स्क्वेअर फूटचं दुकान होतं, मग मी 600 स्क्वेअर फूटचं दुकान केलं. 2016 मध्ये मी हा विचार केला की नाही आपण ब्रँड करू. कारण की सँडविच पासनं जी एवढी सुरू झाली होती ती सँडविच, बर्गर, पिझ्झा, फ्राईज इथपर्यंत आलो होतो मी. मग म्हटलं नाही, आता जेव्हा आपण मोठं करतोय दुकान मग त्याला नाव पण बदलू म्हणून कॅफे कूलवरनं क्रेझी चिझीवर आलो. अच्छा. आणि क्रेझी चिझीला रजिस्टर केलं. ओके. ते करायला म्हणजे ते रजिस्टर व्हायलाही 6-7 महिने लागले. पण ब्रँड नेम लावून आम्ही
त्याला पहिलं TM येतं, हा ट्रेडमार्क. टेम्पररी ट्रेडमार्क, आणि मग आम्ही सुरू केलं होतं. मग जेव्हा ते सुरू केलं तेव्हा मग मी सगळं पिझ्झा, पास्ता, सँडविच, बर्गर हे सगळं शिकायला लागलो. ओके. आणि पहिल्यापासून मला खायची हौस, आवड, आणि मला जे खायला घालायचंय, नक्की काय खायला घालायचंय, कारण की फ्रॉम दी फर्स्ट डे मी मुलांबरोबरच काम करतोय किंवा मुलंच माझे कस्टमर आहेत. बरोबर. दुसरं फॅमिलीज तर आमच्याकडे येतच नव्हते, त्यामुळे मी सगळ्यांचा पहिल्यापासून लाडका काका झालो होतो. बरोबर. काका म्हणजे जो कोणी यायचा तो काका मला हे पाहिजे ते पाहिजे. मग मी असे सगळे व्हरायटी आणि त्यांना शेअर करायचो. जर सपोज मी कुठलं नवीन सँडविच केलं किंवा मी बर्गर करतोय, मी त्यांना खायला घालायचो. अच्छा. की तुम्हाला आवडतंय का, की ह्यात काय चेंजेस केले पाहिजे. कारण की शेवटी काय आहे, मुलांना आवडलं तरच आपला व्यवसाय वाढणार आहे. ओके. तर हे माझ्या अगदी डोक्यात, म्हणून मग मी त्यांना खायला घालायचो. मग त्यांना खायला घालण्यामुळे काय होतं, मुलांना पण वाटतं की नाही काका खायला पण घालतात, नुसतंच पैसे नाही घेत. मग तिथनं खरं खूप म्हणजे कस्टमर वाढले. आणि त्यानंतर मुलं सांगायला लागले घरी की नाही इथं खूप छान खायला मिळते. म्हणून आज क्रेझी जे आपण बघतोय ना, तर फॅमिलीमध्ये पण टर्न झालंय. बरोबर. टार्गेट ऑडियन्स सुरुवातीला फक्त विद्यार्थी होता असं काय? हा, पूर्वी विद्यार्थी होते. आफ्टर लॉकडाऊन मी असं विचार केला की नाही आपण फॅमिलीजला पण घेऊ. कारण की मी लॉकडाऊन नंतर मी आमच्या सदाशिव पेठेमध्ये खालकर एक हे आहे चौक, तर तिथं खालकरांची 75 साजरी केली होती. माझ्या मित्राचे जे वडील होते त्यांना मी चॉकलेट टोस्ट दिले होते. सो आता 75च्या वाढदिवसाला सगळेजण मोठेच येणार, छोटे तर कोणी येणार नाही. तर ते सगळे असं मला म्हणत होते की अरे चॉकलेट टोस्ट कोण खात आहे किंवा आम्ही हे काही खात नाही. नाही म्हणलं तुम्ही खाऊन बघा, कारण ब्रेड जो मी केलाय तो पण माझा आहे. चॉकलेट टोस्ट मी तुम्हाला खायला घालतोय, त्याच्यावर खूप चॉकलेट असं हे नाही केलेलं. खाऊन तर बघा, तुम्हाला नाही आवडलं तर मी मेनू चेंज करेल, पण काहीतरी नवीन खायला तुम्हाला मिळेल. युजली असं होतं की चॉकलेट टोस्ट आहे ते सगळे मुलं खातात. बरोबर. 75चा माणूस कोण चॉकलेट टोस्ट खातो, वेज सँडविच खायला फार तर. पण ते इतकं आवडलं, मग तेव्हापासून ठरवलं की आपण फॅमिलीला, सगळ्या फॅमिलीला सांगू आपण. किंवा मग मी बर्थडे पार्टीज खूप चांगले चांगले करायला लागलो. मग फॅमिलीज पर्यंत छान पोहोचत गेलो मी. अच्छा. आणि त्याचाच फायदा आता खरं मला क्रेझीला होतोय. ओके. आणि सुरुवातीपासून आणि आत्ता पण रॉ मटेरियल जे आहे ते कुठलाही फूड व्यावसायिक जो असतो तो जेव्हा प्रोक्युअर करतो, जेव्हा विकत घेतो, तेव्हा काय बारकाईने लक्ष दिलं जातं? कारण बरेचदा असं होतं ना की कॅफेजमध्ये गेल्यानंतर हातगाडीवरचे जे तेच पिझ्झा तोच मेनू तो 60-70 रुपयाला मिळतो आणि कॅफेमध्ये 300 रुपयाला मिळतो. त्यामुळे ना कायम कॉमन लोकांमध्ये हे असतं की यार तिथे गेल्यानंतर इतकं महाग का घेतो आपण देतो त्याची खरंच तेवढी वर्थ आहे का? तर याच्यावर एक पिझ्झा विकणाऱ्या एका उद्योजकाचा काय टेक आहे? नाही, खरं सांगायचं तर मी छोट्यातनंच मोठा झालेलो आहे. आणि माझ्या वेळेला जेव्हा जे मोठे प्लेयर्स होते किंवा आत्ताही आपण मॅकडॉनल्ड म्हणू, डॉमिनोज म्हणू, हे सगळे मोठे प्लेयर्स होते. बरं, सगळेजण पिझ्झा, पास्ता, बर्गर विकतात. आता मी पण ते सुरू केलं होतं. बरोबर. तर मी हा विचार केला की नाही आपण ह्यांच्यापेक्षा काहीतरी वेगळं पाहिजे. म्हणून आता तुम्ही जे बघताय सगळे डॉमिनोज किंवा हे सगळे फ्रोझन मध्ये. आता एवढ्या मोठ्या चेन सिस्टीम मधनं आपल्याला जर सगळ्यांना सर्व करायचं असेल तर फ्रोझनला पर्याय नाहीये. बरोबर. जेव्हा मी सुरू केलं तेव्हा माझे तर मल्टिपल आउटलेट नव्हतेच. बरोबर. मी सिंगल आउटलेट होतं. पण मग मी विचार केला ना आपण स्वतः करूया, सगळ्या गोष्टी शिकू आणि सगळं फ्रेश खायला घालू. म्हणजे आज मला खरंच आनंद होतोय की माझ्यासारखा दुसरा कुठलाच ब्रँड नाही की जो ह्या क्षेत्रामध्ये फ्रेश खायला घालतोय कोणाला. म्हणजे आज पण जेव्हा मी मुलांना जेव्हा खाताना बघतोय तर मलाच जास्त आनंद होतो, कारण की जे ते खात आहेत ते खरंच चांगलं खात आहेत. आणि त्यांच्या आई वडिलांना सपोज त्यांनी हट्ट केला जरी, आता मी रविवारी युजली सदाशिव पेठ आउटलेटला संध्याकाळी असतो, संध्याकाळी भरपूर फॅमिलीज येतात. मुलांनी 2 कॉफीची ऑर्डर केल्या, 2 पिणार आहे का, असं फॅमिली पहिलं 1 ग्लास पी. मी म्हणतो नाही पिऊ द्या 2 ग्लास, काय नाही, तो 2 ग्लास ना दूध पितोय ह्याची मी त्यांना गॅरंटी देतो. कारण की ते फार महत्वाचं असतं की आपण जे केलं हे आपल्याला माहिती पाहिजे. आणि खरंच जो समोरचं लहान असेल, वयाने मोठा असेल, ते जर खाणार असतील तर त्यांना ते पचणार का, त्यांना ते आवडणार का, ते सगळं बघणं फार गरजेचं. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी मी स्वतः केलेल्या आहेत. सगळं म्हणजे कुठलीच गोष्ट मी बाहेरनं आणत नाही.
ओके. आणि आता जे फ्रँचायझीज आहेत की जिकडे तुमचा होल्ड नाही समजा, म्हणजे जिथे तुम्ही स्वतः नसता त्या दुकानांवर, महाराष्ट्रात 35 ठिकाणी आहे, तर फ्रँचायझी मॉडेल बद्दल आम्हाला फक्त एवढं माहिती आहे की एक ओनर असतो, त्याच्याकडे जायचं, फ्रँचायझी कॉस्ट भरायची, तो त्याची टीम देतो, त्याचं सगळं सामान देतो आणि त्याच्याकडून घेऊन आपण आपल्या दुकानात विकायचं. तर जर तुम्ही सगळं स्वतः बनवत आहात तर या फ्रँचायझी मॉडेल्सना पण तिथे स्वतः बनवणारी लोक आहेत की तुमच्याकडून काही फ्रोझन म्हणा किंवा काही रॉ मटेरियल म्हणा हे पुरवलं जातं? नाही, फ्रोझन तर पहिली गोष्ट नाहीये. दुसरी गोष्ट, जेव्हा मी हे सुरू केलं आणि मी फ्रँचायझीचा विचार केला तेव्हा मी ठरलो तर मी फक्त पुण्यामध्येच करेन. ओके. आत्ता खरंच मला गुजरातवरनं आहे फ्रँचायझीचे ऑफर्स किंवा मध्य प्रदेशमधनं आहे. मी नाही जाते का तर मी तिथं सप्लाय नाही देऊ शकत. मग मला हे परत पूर्ण युनिट तिथे टाकायला लागणार, तेव्हाच हे होऊ शकतं. बरोबर. सो आत्ता मी बघतो तर आत्ता मी महाराष्ट्रामध्ये चांगलं स्प्रेड झालोय आणि जेव्हा स्प्रेड होतोय तेव्हा मी कुठली तरी एक बाजू पकडतोय. जसं मी पहिले मराठवाडा बघितलं, नगर, औरंगाबाद, नांदेड, लातूर, का तर मला ट्रान्सपोर्टला इझी पडेल आणि ही गाडी दुसऱ्या दिवशी परत माझ्याकडे येऊ शकते आणि त्यांना 2 दिवसांनी परत माल जाऊ शकतो. म्हणून मी महाराष्ट्राच्या बाहेर जातच नाही आता. आता मग दुसरी जी बाजू आहे माझी, जसं माझं बेळगाव पहिलं झालं, पण मला सातारा, कराड पाहिलं होतं, कारण की मला ट्रॅव्हलिंग जर जमलं नाही, नुसतं बेळगावला मी एकट्याला माल नाही देऊ शकत आहे. मग ट्रॅव्हल्सनी द्यायचं का मग आपल्या गाडीतनं पाठवायचं. म्हणून मी खरं का आत्ता जे स्प्रेड झालोय पुण्यामध्ये तर माझे 22 आउटलेट आहेत. त्यानंतर पुण्यामध्ये मला रोज डिलिव्हरी द्यायला सोपं पडते आणि मी देतोय सुद्धा सगळ्यांना. बरं, नुसती डिलिव्हरी देत नाहीये तर त्यांना मुलं पण मीच देतोय, कारण की जो फ्रँचायझीवाला माझ्याकडं फ्रँचायझी घ्यायला येतोय त्याला ह्याची नॉलेज नसतं ह्या बिझनेसमधलं. आता कसं मी स्वतः जेव्हा हा बिझनेस सुरू केला आणि मी एक आवड मला निर्माण झाली, ती आवड जो पैसे लावतो ना त्याला नसतीच कधी, कारण तो नेहमी त्या पैशामध्येच त्याला बघत असतो. म्हणून मग मी काय त्यांना म्हणलं की तुम्ही फक्त पैसे लावा, सांभाळायची जबाबदारी पूर्ण माझी. म्हणून माणसं मी देतो, मार्केटिंग मी करतो, माल मी देतो आणि त्यांना सेल. म्हणूनच मला असं वाटतं मी आज 10 वर्ष होतील मे मध्ये सक्सेसफुली मी सगळे आउटलेट छान चालवतोय. मग मला वाटतं चांगलं. ह्या कॉलेजचं सगळ्यात जवळचं आउटलेट माझं कोथरूड होतं, मी ते सध्या बंद केलं कारण की ते खाली असल्यामुळे. आता आम्ही गोखलेंच्या इथं येतोय नवीन, म्हणजे सिटी प्राईडच्या समोर, आणि FC रोडला एक मी मोठं करतोय. नाही तर असे सचच माझे कुठलेच आउटलेट बंद नाही पडले. माझं वारजे छान चाललंय, भारती विद्यापीठ, सिंहगड रोड मी शिफ्ट केलं कारण की ब्रिजचं काम चाललं होतं, लॉ कॉलेज खूप छान चाललंय असं. त्यामुळं आपण ओव्हरऑल जे फ्रँचायझी आत्ता बाकीचे जे करतायत ते आणि मी करतोय त्यात खूप फरक आहे. आणि मला या फ्रेशनेसमध्ये राहायचंच आहे, मला ते चेंज करायचंच नाही. त्यामुळं हा नेहमीच फरक राहणार आहे, म्हणजे कस्टमर किंवा मुलांचा, की गाडीवर स्वस्त मिळते. आणि तर तसं बघायला गेलं ना, मी म्हणजे गाडी आणि जे मोठे ब्रँड्स त्याच्यामध्ये मी आहे आज बघायला गेलं तर. म्हणजे मी मॅकडॉनल्डपेक्षा खरंच स्वस्त आहे. मॅकडॉनल्ड नुसते एक बाहेर पाटी लावतो 99ची, आतमध्ये गेले की माणूस ब्लाइंड होऊन जातो. 99ला कुठलीच गोष्ट विकत नाही, तर तसं नाहीये. ओके. आता तुम्ही मॅकडॉनल्डचा उल्लेख केलाय म्हणून जास्त जोरदार होते ते मॅकडॉनल्ड्स, एक पिझ्झा हट आणि आता डॉमिनोज ते सुरू आहे. तर हे ग्लोबल ब्रँड्स आहेत, ह्यांची मार्केटिंगवर जेवढा खर्च असेल तेवढा तर माझे आउटलेट पण नाही. तर अशांना टक्कर देत असताना की एखादा कस्टमर जेव्हा येतो, इकडे मॅकडी आहे, इकडे क्रेझी चीजी आहे, तर कसा कस्टमर अट्रॅक्ट केला जातो आपल्याकडे इतक्या मोठ्या बाजारात? खरं सांगू का, जेव्हा मोठा प्लेअर असतो ना आपल्याला खूप सोपंच पडतं. आपण समजतो की हा अवघड आहे, अरे आपण मॅकडॉनल्डच्या बाजूला का उभं राहायचं. पण खरं सांगू का, ऑलरेडी तिथं फुटफॉल आलेला असतो, आता त्यांना फक्त आपल्याला ओढायचं इकडं. मग आपण सेम त्यांच्यासारखाच बर्गर विकला तर नाही चालणार आहे, किंवा मी सपोज डॉमिनोज सारखा पिझ्झा विकला तर नाही चालणार आहे. बेसिक काय आहे, ब्रेड्समध्ये 100% सगळेजण जे करतात ते मैद्यापासून करतात, मी करतो ते मी गव्हापासून करतो. आता मग पूर्ण गहू आहे का, नाही, मी गहू आणि मैदा दोन्ही मिक्स करतो, मी कलर ॲडेड काही नाही करत आहे. तर तो फरक आहे माझ्याकडं. सेकंड थिंग, कटलेट्स जे सगळे फ्रोझन वापरतो मी फ्रेश करतोय, किंवा माझा चीज सॉस. म्हणजे युजली जर तुम्ही बघाल सगळ्या ॲड्समध्ये ह्याच्यामध्ये तुम्हाला त्या पिझ्झाला अशी स्ट्रेंथ मिळते जेव्हा ते मोझरेला चीज. खरं सांगायला गेलं तर कोणच टाकत नाही हल्ली, तर सगळे पिझ्झाला म्हणजे मेयोनीजच झाले सुरू, म्हणूनच खरं या रेटमध्ये आलेत.
पण मी माझ्या स्वतःचा पिझ्झा चीज सॉस हा तयार केलाय दुधापासून. तो माझ्या ह्याला स्ट्रेंथ येणार नाही, पण तुम्ही खाल्ल्यानंतर तुम्हाला त्याचा त्रास पण होणार नाही. ओके. हा, ही काळजी मी खरं घेतली. आणि ह्यात मी नवीन आहे किंवा मी वेगळं आहे असं माझ्यासारखं कोणच नाही. म्हणजे डॉमिनोजला सुद्धा जमणार नाही जे मी केले आत्ता करता. आणि म्हणूनच आज जरी मी आउटलेट वाईज जरी कमी असेल ना, सेल वाईज बघायला गेलो ना, तर मी त्यांच्या बरोबरीनीच आहे. म्हणजे आज जेव्हा मी माल घेतोय, मी विकतोय, मी बघतोय ना की आज जर डॉमिनोज माझ्या एरियामध्ये 5 असतील आणि मी एकच असेल, तर डॉमिनोजचा 5चा सेल आणि माझा 1चा सेल एकच आहे. क्या बात आहे. हा कॉन्फिडन्स पाहिजे. वा, जोरदार. क्रेझी चीजच्या प्रवासावर येऊस तत्पूर्वी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष देवीदास गोलदार सर यांचं आगमन झालंय. सर, खूप खूप स्वागत. मी खूप उशिरा पाहिलं, सो सॉरी. क्रेझी चीजीचा प्रवास पुन्हा आपण जाणून घेऊ. समोर बसलेले विद्यार्थी आहेत, त्यांच्यापैकी उद्या कोणीतरी उद्योजक होणार आहे. आणि ज्यांना आजकाल उद्योजक व्हायचे त्यातले ऑलमोस्ट 60% असतात की त्यांना ना फूडमध्ये खूप इंटरेस्ट असतो. हल्ली तर खूपच फूडमध्ये खूप वाटतं. आणि कारण असं म्हणतात की 100% जर तुमची कॉस्ट असेल त्यातलं 50% मार्जिनच असतं. हे फार एक फॅसिनेशन असतं. थोडंसं मला ना या पॉईंट ऑफ व्ह्यूनी जाणून घ्यायचं की लांबून एक फूड बिझनेसमन बघताना ना आम्हाला फार भारी वाटतं. अरे काय हॉटेल टाकलंय, चाललंय, माणूस फिरतोय, मजा करतोय आणि इकडे त्याचं फूड विकलं जातंय आणि पैसा मिळतोय. काय काय चॅलेंजेस असतात एका नाही. तसं बघायला गेलं ना, रॉ मटेरियलच मेन सगळा खेळ रॉ मटेरियलचा आहे. ओके. आणि त्याच्या आधी खरं सांगायचं का, तर आपण कस्टमरला काय रेटला विकायचंय. हल्ली काय व्हायला लागलंय की बाजूला 10 रुपयाला वस्तू मिळते, मी पण 10ला विकतो. बाजू 50% ऑफ देतोय, मी पण 50% देतो. खरं हेच आत्ता काय आलंय, ऑनलाईन हे सगळे प्लॅटफॉर्म्स आहेत, त्यावर भरपूर डिस्काउंट्स. मग त्यांचं काय कॅल्क्युलेशन आहे खरंच म्हणजे मला तर शिकायचं पण नाही किंवा मला बघायचं पण नाही. कारण की आपण आपल्या प्रोडक्टवर आणि आपल्या विक्रीवर आपण कन्फर्म पाहिजे की अरे मी हे गोष्ट तयार केली आहे, ही एवढ्याला पडली आणि मी एवढ्याला विकू शकतो. बरोबर. हा, नक्कीच आहे. ती गोष्ट खूप महाग पण नाहीच गेली पाहिजे, कारण की माझं ऑडियन्स सगळं मुलं आहेत. बरोबर. तर आज जर बघायला गेलं तर मी खरं 60 रुपयाला खूप छान कॉफी विकतोय. आता 60 रुपये महाग आहे का 120 महाग आहे का 20 रुपये महाग आहे, मी ते बघणारच नाहीये. मी काय बघणार की मी जी 60 रुपयाला कॉफी विकतोय ती चांगली विकतोय. आणि हे मी जेव्हा माझा कस्टमर पिते किंवा पैसे देते तेव्हा ते स्वतः सॅटिस्फाईड आहेत. ते म्हणतात खरंच खूप छान आहे. आज मी सुद्धा सगळे माझे कॅफेज AC केले, छान बसायला आहे, सगळ्या सोयी केल्यात. आणि हे उभं राहून पण त्या गोष्टी मिळत नाहीत. किंवा आपण ह्याच्यापेक्षा खूप चांगल्या ब्रँडकडे गेलो किंवा खूप चांगल्या हॉटेलमध्ये गेलो तर ह्याच गोष्टी मिळतात. म्हणून माझं मला वाटतं एकमेव कॅफे असेल की ते त्याची साईज मोठी आहे, त्यामुळे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत, प्लस फूड पण चांगलं आहे. तर त्यामुळेच खरं मी टिकून राहिलो एवढं चांगला. अच्छा. आणि मुलांना जर खरं हा व्यवसाय करायचा असेल ना तर माझ्यासारखं बेस्ट हेच नाही. मला तर असं वाटतं तुम्ही माझ्या वेअर हाऊसला या, माझं बघा की मी कसं ते मॅन्युफॅक्चर करतोय. आत्ता सगळेजण मोठमोठ्या मशिनरीज घेऊन हे ते करतोय. मी आपल्या घरच्या आपल्या ऐकायचं सगळं हाताने काम करते, तसंच काम करतोय मी अजून सुद्धा. म्हणजे आज मला वाटतं माझं पिझ्झा सॉस कमीत कमी महिन्याला 10 टन असेल, तरी पण मी तो 50 किलोच्या बॅच मध्ये करतो. हा, की ते रोज करू कशाला एकदमच करून मशीन थ्रू पॅक करून ठेवायचंय आणि ते फ्रोझन खायला घालायचंय. तर उलट तुम्ही सगळ्यांनी याच. ओके, क्या बात आहे. वेअर हाऊसला नक्की एक विजिट तुम्ही द्यायला पाहिजे. काकांनी स्वतः आमंत्रण दिलंय. ब्रँड बिल्ड करत असताना एखाद्या खाद्यपदार्थाचं दुकान ही एक वेगळी गोष्ट आहे आणि एखाद्या फूड आयटमचं आउटलेट आणि एक ब्रँड असणारं एक शॉप याच्यामध्ये खूप फरक आहे. याच्यामध्ये सगळ्यात मोठा एक रोल असतो तो म्हणजे मार्केटिंगचा. ठीक आहे. कस्टमर्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी आम्ही जेव्हा बघतो तेव्हा आम्ही ॲड्स बघतो यूट्यूबवर, आम्ही रिव्ह्यूज बघतो, त्या मॅकडॉनल्ड्सनी नवीन काय आणलंय, डॉमिनोजनी नवीन काय आणलंय हे फार बघतो. तर तुमचा आत्तापर्यंतचा अनुभव कसा आहे की कस्टमरची टेस्ट सॅटिस्फाय करणं महत्त्वाचं आहे की त्याच्यावर ब्रँडिंगचं बंबार्डिंग करणं महत्त्वाचं आहे? नाही, तसं बघायला तर दोन्ही आहे. पण मी जेव्हा माझं मार्केटिंग करतो युजली मला वाटतं सगळ्यांनी बघितलं असेल दरवेळी मी स्वतः बोलतो आणि मी
तेच बोलतो की तुम्ही माझं फूड खाऊन बघा, ओके मी सगळ्यांना फ्रेश फूड खायला घालतोय, ओके हे मी नेहमी बोलतो. हम्म, कारण काय होतं ते का युजली कुठलाही मुलगा मुलगी जेव्हा आपल्याकडे येतोय हम्म, त्यांचं पहिलं पॉईंट असतो प्राईस, बरोबर. सेकंड त्यांचं असतं यार खरंच क्वालिटी मिळणार का. हा तो क्वालिटीमध्ये मी 100% जिंकतो. हम्म, प्राईस मध्ये कधी कधी कोणाला महाग वाटतं, कधी कधी ते बरोबर. होणारच आहे, तो काही विषय नाही. हा पण 100% आपण फूडमध्ये जिंकत असं ना हम्म, तर मार्केटिंगला खूप सोपं पडतं आपल्याला ओके की आपण काय बोलतोय, आपण काय खायला घालतोय. हम्म, त्यामुळे मार्केटिंग त्याच पद्धतीने करतो. अच्छा हा, आणि म्हणून मी दरवेळी ना आत्ता पण तुम्ही बघितलं असेल की मी कशा पद्धतीने प्रोडक्ट तयार करतोय हेच दाखवतोय. बरोबर. मी नुसतं बर्गर दाखवतोय का मी नुसतं पिझ्झा दाखवतोय का माझा कसा आहे, नाही, मी प्रोडक्ट कसं करतो ते दाखवतो. आणि तेच महत्वाचं असतं खरं कुठलं ब्रँड बिल्ड करायचं असेल तर. अच्छा. हम्म. आणि जेव्हा क्रेझीची सुरुवात झाली तेव्हा इनिशियल इन्व्हेस्टमेंट स्वतःचीच होती की तुम्ही हा अजूनही brand माझीच मोठा आहे. करत असताना फक्त स्वतःची आहे? स्वतःचीच आहे आणि अजूनही पैसे टाकतो याच्यामध्ये खरं तर. ओके. ब्रँड बिल्डिंग जर आपण म्हणतोय ना, हां. खरंच खूप मोठं धाडस आहे. हम्म, मग आपल्याला जर ब्रँड करत असेल तर एक आउटलेट चालवणं खूप सोपं आहे, किंवा बरोबर. आपण म्हणतो इझी पडू शकतं की आपल्याला सगळे रोजच्या गोष्टी करणं. पण जेव्हा आपण ब्रँड करतो, मल्टिपल आउटलेट उभे करतो, खरंच म्हणजे काय सगळ्यात मोठं चॅलेंज? 365 दिवस आपल्याला आहे ना सगळ्यांवर वॉच ठेवायला लागतो. ओके. सपोज मी कुठं बाहेर गेलो ना फिरायला तरी पण माझं एक लक्ष माझ्या फोनवर असतं, माझ्या कॅमेरामध्ये असतं की हम्म, कोण कुठं काय करते किंवा कसं करते. हम्म, हम्म, ते तर आहेच आहे. तुम्हाला जेव्हा तुम्ही ब्रँड कराल, हा तुम्ही खूप चांगली टीम कराल, सगळं डिस्ट्रीब्यूट कराल, बट ॲज अ ओनर तुम्हाला स्वतःला सुद्धा आहे ना त्यांच्या बरोबरीने उभं राहणं हम्म, गरजेचं आहे. तुम्ही आठवड्यातनं एकदा किंवा 15 दिवसातनं एकदा मीटिंग घेऊन तुम्ही म्हणाल कसं चाललंय हां. तुमच्या टीमला, आणि त्यांच्याकडनं तुम्ही ऐकणार. त्याच्यापेक्षा तुम्हाला पण ही सगळी गोष्ट माहिती पाहिजे, ओके. तरच खरं ब्रँड छान डेव्हलप होऊ शकतो. म्हणजे हे माझं स्वतःचं उदाहरण आहे. टीम पाहिजेलच आहे, विदाऊट टीम तर ब्रँड होणारच नाहीये. ओके. पण आपण सुद्धा स्वतः सगळ्या गोष्टीमध्ये हम्म, म्हणजे माझं सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट कधी होता जेव्हा मी ह्या गोष्टी करायच्या शिकलो. हम्म, जर मला हे विकायचे आहेत ना तर मला करता पण यायला पाहिजे. हम्म, असं प्रत्येकाने ठरवायला पाहिजे की जर सपोज मी कुठल्या एका व्यवसायात जातोय तर मी त्या गोष्टी सगळ्या शिकल्या पाहिजे ओके. आणि मग त्या पुढं केल्या पाहिजे आणि त्या तसंच केल्या पाहिजे, तरच छान नाव होऊ शकतं. क्या बात आहे. अनेक व्यावसायिक असे आहेत की जे आधी जॉब करतात आणि त्यानंतर बिझनेस मध्ये जातात. तुम्ही सांगितलं की तुम्ही हो, अनेक मी business तर केलेत, आधी जॉबही केलेत. कुठल्या कुठल्या बिझनेस मध्ये काय काय शिकलात आणि कुठले कुठले बिझनेसेस केलेत, हा पण एक प्रश्न माझा मगाशी राहिला होता. मी 38 बिझनेस लॉस खाल्लेत. क्या बात आहे. 38 बिझनेस म्हणजे काय मी नाही केलं खरं. मग भाजी विकली आहे मी, रस्त्यावर भाजी विकली आहे. म्हणजे मी सदाशिव पेठेत राहणारा माणूस रस्त्यावर भाजी विकतोय त्यावेळी खरंच लोक खूप नावं ठेवायची. हम्म, त्यात केळकर आडनाव म्हणलं तर खूप नावं ठेवायची. पण पर्याय नव्हता. काहीतरी चांगलं करायचंय. आणि कसं असतं लहान जेव्हा आपण वयामध्ये असतो आपल्याला कळत नसतं नक्की कुठल्या व्यवसायातनं आपल्याला काय हे मिळेल. एक जो शेजारचा माणूस किंवा आपल्या ओळखीतला माणूस कुठला व्यवसाय करत असं वाटतं की आपण पण तो व्यवसाय करा. करावा. म्हणून खरं मी ते करत होतो. मी म्हणजे भरपूर गोष्टी केल्यात. मी गणपती विकलेत, मूर्त्या घडवल्यात, हम्म, हरताळक्या जे असतात ना गणपतीच्या आदल्या दिवशी बसतात ते सगळ्यात जास्त बनवणारा मी होतो, होलसेलमध्ये विकणारा. बर बर. म्हणजे वर्षभर काम करायचं हम्म, आणि त्या एका दिवशी त्या शेवटच्या 4 दिवसामध्ये ते विकायच्या. असं 2च वर्ष केले मी. पण ते पण इतकं की सगळ्यात जास्त पुण्यामध्ये सप्लाय करणारं मीच असायचो. ओके. असं जे काही कराल ना ते मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे जेणेकरून आपलं नाव आणि आपल्याला पैसे पण छान मिळतील. हम्म, पण त्यातनं भरपूर फटके पण बसलेत खरं सांगायचं ओके. तर. आणि मग नोकरीमध्ये असायचं की चांगला बोलतोय म्हणून मी सेल्समनची नोकरी करतो. म्हणजे अमूलमध्ये तर मी फेमस होतो. खरं सांगायचं तर अमूलची खूप छान गोष्ट आहे. सांगा ना प्लीज. म्हणजे हे तर तुम्हाला कळायलाच पाहिजे कारण की अमूलचं मस्ती दही जेव्हा पहिलं आलं होतं ना, मला वाटतं ते 2000 मध्ये आलं होतं ते. सो माईक थोडा तोंडाजवळ. मस्ती दही हे पॅकेटमध्ये आलं होतं आणि पुण्यामध्ये आपल्याला लूज किंवा सगळ्या डेअरीमध्ये दही मिळायचं. त्यामुळे हे असं पॅक तो कोण विकायला तयार नव्हतं, म्हणजे घ्यायला तयार नव्हतं. खरं तर 5 रुपयाचा डबा होता पण तो पण घ्यायला तयार नव्हते. तर त्यावेळी काय व्हायचं, भुसारी कॉलनी, बावदान किंवा कोथरूड सुद्धा
हे सगळं डेव्हलपिंग होते. दीप बंगला चौक आहे तिथं खूप मारवाडीज सुपर शॉपीज नावाने आले होते. तर सगळ्यांना मी काय म्हटलं, तुम्ही जर सपोज एक बॉक्स घेतला ना, तुमच्या बायकोला मी तुमची लग्नामध्ये ती मारवाडी साडी असते ना लाल रंगाची, ती तुम्हाला गिफ्ट करणार. आता त्या बॉक्सची किंमत होती 125 रुपये, साडीची किंमत होती 200 रुपये, 200-250 रुपयाची किंमत होती. ती सुरतवरनं आणली खरं तर तेव्हा आम्ही. पण इतकं हिट झालं ते, सगळ्यांनी एक बॉक्स घेतला. दही नाही चला तो भी चलेगा, साडी मिळणार बायकोला. इतके खुश झाले. सगळ्यांनी दही घेतलं, सगळ्यांनी ते विकलं आणि खरंच मस्त दही आज तुम्ही बघताय मार्केटमध्ये जबरदस्त. मग त्यावेळी आम्हाला कंपनीकडनं डिस्ट्रीब्युटरला 50 बॉक्स यायचे, 10 बॉक्स पण विकले जायचे नाही. मी पहिला होतो की ज्यांनी एका आठवड्यामध्ये 1,500 बॉक्स विकले होते. मला सुरतमध्ये गुजरातमध्ये अमूलने बोलवलं होतं आणि मला सत्कार पण केला होता त्यांनी. हां, कारण की मी कंपनीकडनं नव्हतो ना, मी ॲज अ डिस्ट्रीब्युटरकडे ॲज अ सेल्समन होतो. पण त्यांनी मला हे बोलवलं होतं की कोण हा एवढा माणूस की हे एवढं दही विकू शकलाय. कारण मुंबईत पण सेल नव्हता तेवढा पुण्यामध्ये सेल सुरू झाला होता. आणि अमूलमध्ये किती वर्ष होतात मग? अमूलमध्ये मी जवळजवळ 3-4 वर्ष होतो. इथं कोथरूडमध्येच कृष्णा एजन्सी म्हणून होती, फडणीस होते त्याचे डिस्ट्रीब्युटर, त्यांच्याकडे मी होतो. अमूलचं दूध, त्यानंतर अमूलचं फ्लेवर्ड मिल्क, हे सगळं लॉन्च माझ्या बरोबरीने झालंय पुण्यामध्ये. वा. माझा थोडासा प्रश्न बाजूला राहिला की प्रत्येक व्यवसायातनं तुम्ही काय काय शिकलं जे आज कामाला येते? खरं का ह्या सगळ्यातनंच मी शिकलेलो आणि त्यामुळेच मी आज वेगळा घडू शकलोय. जसं तुम्ही भाजी म्हणजे भाजीमध्ये भाजी निवडायला शिकलो. सेल्समनचं जेव्हा नोकरी केली तेव्हा मी गिऱ्हाईकाशी बोलायला शिकलो. त्यामुळेच मला खरं सगळेजण काका म्हणतात, कारण की मी खूप प्रेमाने बोलायचो. कुठलीही मुलं मुली आले ना, त्यांना एक हक्काचा माणूस असतो तुम्ही, नाही काकांना सांगितलं ना काही प्रॉब्लेम. तर ते फार महत्वाचं आलं. किंवा माझी खरं आर्ट साईड होती, मला चांगलं क्रिएट करता येत होतं म्हणून मी प्लेट नेहमी क्रिएट करायचो. म्हणजे सँडविच बरोबर वेफर्स, मग फ्राईज. आज आपण बघतोय फ्राईज मॅप्रोनने सुरू केलं होतं, मी वेफर्स सुरू केले होते. तेव्हा मला बुधानी सपोर्ट करायचा. हां, बुधानी म्हणायचं नाही मेरे पॅकेट में बेच तू, आणि सगळ्यात जास्त मी विकायचो. मी म्हणतो ना त्याचे वेफर्स कळायचे पण ना लोकांना, म्हणायचं ना मी लूज विकतो असं. तर मी क्रिएट खूप छान केलंय वस्तू. आणि मग मला कळत गेलं की खरंच काय कॉस्ट असती, काय कॉस्ट आपल्याला लावायला पाहिजे, काय खर्च येतात, काय अडचणी येतात. म्हणून खरं क्रेझी उभं राहिलं छान. ओके. एक प्रश्न जो मी सगळ्या उद्योजकांना विचारत असतो, यातल्या ज्यांना उद्योजक व्हायचे पुढे जाऊन, तर तुम्ही काय सल्ला द्याल? आधी जॉब करणं गरजेचं आहे मग व्यवसाय करा, की डायरेक्ट व्यवसायात उतरा? नाही, जॉब करताना ना व्यवसाय डोक्यात ठेवा. बरं, खरं सांगायचं तर आपला जर व्यवसाय करत असेल ना तर नुसतं जॉबच करू नका. कारण की मी जेव्हा वॉल्समध्ये होतो ना, क्वालिटी वॉल्समध्ये, तेव्हा माझ्या डोक्यात व्यवसाय होताच. मग आईस्क्रीम हे अशी गोष्ट होती की ती 12 महिने न चालणारी होती. त्यातनं मी शिकलो की आपण कुठला व्यवसाय केला पाहिजे की जो 12 महिने चालेल. हां, आणि मग आईस्क्रीम आपल्याला जर 12 महिने विकायची असेल तर आपण कुठले प्रोडक्ट विकले पाहिजे. तर म्हणून म्हणलं ना, जेव्हा आपण नोकरी करतो ना तेव्हा नुसतेच गेलोय आणि 8 तास भरून आलोय ते नका करू. तुम्ही त्यातनं शिका आणि वेगळं शिका काहीतरी, तर ते तुमच्या व्यवसायात तुम्हाला उपयोगी पडेल. नक्कीच. मस्त. बॅक टू क्रेझी चिझी. ब्रँड बिल्ड होत असताना त्याच्यामध्ये सगळ्यात मेन गोष्ट जी कुठली असते ती म्हणजे स्टँडर्डायझेशन. म्हणजे मी कोथरूडच्या मॅकडीला जाओ किंवा मी कॅलिफोर्नियाच्या मॅकडीला जाऊ, आत गेल्यानंतरचा फील सेम असतो, कारण ते त्यांच्या स्टाफला तसं ट्रेनिंग देतात, त्यांचे सगळे प्रॉडक्ट स्टँडर्डाइज असतात. तर एकातून दुसरं, दुसऱ्यातून तिसरं आउटलेट करत असताना सगळ्यात मेन अडचण कदाचित ही असावी की या सगळ्यांचं ट्रेनिंग आणि हे क्रेझी चिझीमध्ये कसं चालतं? आता आपण बाकीचे ब्रँड जर बघतो ना तर सगळे सेमच आहेत, पण तुम्ही माझं बघाल तर मी वेगळे केलेत. बरं, ओके. माझे सगळे आउटलेट तुम्हाला वेगळे दिसतील. अच्छा. त्याचं कारण पण तेच आहे, कारण की जर माझ्या कस्टमरला ह्या आउटलेटवरनं दुसऱ्या आउटलेटला जायचं असेल तर त्याला तो फील पण येणं महत्वाचं आहे. ओके. कारण की मी असं आहे की मी ते सगळे प्रोडक्ट, प्रत्येक जण एकच प्रोडक्ट विकतोय, मी ते सगळे प्रोडक्ट विकतोय. बरोबर. त्यामुळे माझ्याकडे सगळ्याच पद्धतीचं कस्टमर येणार आहे. माझ्याकडे पिझ्झा खाणारं पण येणार आहे, बरोबर, सँडविच खाणारं पण येणार आहे, बर्गर खाणारं पण येणार आहे. त्यामुळे मग मी असं विचार केला की जर माझ्याकडे सगळे येणार असेल तर मला आतमधले जे आहे ना इंटिरियर ते पण वेगळंच पाहिजे, कारण लोकांना आवडलं पण पाहिजे ना. एक्झॅक्टली. मी माझं सदाशिव पेठ सांगतो, जेव्हा पहिल्यांदा
मोठं केलं, म्हणजे वर आणि खाली असं 2 मजले घेऊन मी केलं, तेव्हा मला एकाने लिहिलं होतं की सदाशिव पेठ बनलंय आता कोरेगाव पार्क. बरं. इतकं वेगळं इंटिरियर केलं होतं. ओके. हां, आणि कारण त्यावेळेला 2010ला कोरेगाव पार्कमध्ये हे सगळी बरोबर. प्रकार असायचे, असंच होता. पिझ्झा बर्गरचा. तो खरं सदाशिव पेठेत एवढा नव्हता, मीच पहिला होतो सदाशिव पेठेत पिझ्झा बर्गर सगळं खायला घालणारा. त्यामुळे मला असं लोकांनी म्हटलं पण आहे. आणि आपल्याला जर चांगलं खायला घालायचं आहे त्याच्याबरोबर जे लोकांना पाहिजे पण आहे की चांगलं सिटिंग पाहिजे, चांगलं वॉशरूम पाहिजे, तर ते पण गरजेचंच आहे तेवढं ओके. आजच्या ह्याच्यामध्ये. म्हणून मग मी त्या हिशोबानेच मी आउटलेट करत गेलो आणि मोठे करत गेलो. अच्छा. अजूड कुठल्या वेगळ्या फूड मेनू मध्ये घुसायचा प्लॅन आहे? हॉटेल इंडस्ट्री मधले थोडेसे secrets नाही, सांगा ना. आता तरी फूड मध्येच, दुसरं नाही. फूड मध्येच वेगळं काही म्हणजे हां. वेगळे हॉटेल्स पंजाबी वगैरे हे जे खूप जोरात चालतात, पुण्यात त्यांची खूप चलती असते. नाही, खरं सांगायचं तर रेस्टॉरंटमध्ये नाही जायचं, कॅफे मॉडेलमध्ये राहायचंय ओके. आणि मुलांमध्येच राहायचंय अच्छा. खरं तर. कारण की एक आहे, मुलं मुली पण पुण्याचा जर विचार केला ना तर इथं भरपूर कॉलेजेस आहेत, स्कूल्स आहेत, सो त्यांचा फ्लो सगळ्यात जास्त आहे. बरोबर. आत्ता जर बघायला गेलं ना की मी क्रेझी चीज छोट्यातनं मोठं केलं. आता जर मी नवीन काय करायचं म्हणलं तर मी परत छोटंच करेल. बरोबर. कारण की आपण जर आपण नवीन काही करत असेल तर पण छोट्यातनं सुरू केलं पाहिजे. ओके. मोठं करून उपयोगच होणार नाही, कारण की तो लॉस किंवा हे जे सगळं सहन करायची ताकद राहायचीच नाही आपल्याला. बरोबर. महाराष्ट्रात आता पेव फुटलंय फ्रँचायझी मॉडेल्सचं, म्हणजे अगदी अमृततुल्यपासून असेल तर खूप ब्रँड्स आता वेगाने हे होत आहेत, तेवढेच फास्ट बंदही होत आहेत खूप हो. ब्रँड. काय वाटतं फ्रँचायझी मॉडेल फेल होण्यामागची कारण? एकच आहे, फूड नाहीये म्हणून खरं. आणि दुसरी गोष्ट मॅनपॉवर. ओके. आता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम मॅनपॉवर असे सगळेजण म्हणतात. ते खरं तर खरं का मॅनपॉवर प्रॉब्लेम नाहीच आहे, बरं. त्यांना सांभाळणं हे आपलं काम आहे. तेच होत नाहीये म्हणून हे झालेलं आहे. आणि भरपूर जण ह्या लाईनमध्ये यायला लागले. त्यामुळे आता पूर्वी अशी म्हण होती की चौका चौकात पानटपरी आहेत, तर आता चौका चौकामध्ये असं राहिले, आता पावला पावली आउटलेट म्हणजे आपण खायचे स्टॉल्स म्हणू किंवा हॉटेल्स म्हणू झालेले. तर हे तर क्रिएट होणारच थोडं. ओके. म्हणून आपण वेगळं असेल ना तर 100% टिकू आपण. ओके. आता तुमच्या पण फ्रँचायझी बरेच जण घेतात. खूप लोकांचा हा बिझनेस प्लॅन पण असतो, म्हणजे इनफॅक्ट माझ्या पण घरात माझ्या काही भावांनी ऑलरेडी एस्टॅब्लिश ब्रँडच्या फ्रँचायझी घेतल्यात. जर तुम्ही अशी फ्रँचायझी कोणाकडून घेऊन तुमचा व्यवसाय करताय, यांच्यातले पण उद्या काही जण घेतील, तर त्यांनी कसा तो व्यवसाय सांभाळला पाहिजे? व्यवसाय स्वतःचा नाहीये, तुम्ही फ्रँचायझी घेतली, पण इन अ वे व्यवसाय स्वतःचा सुद्धा आहे, तर त्यांना तुम्ही काय टिप द्याल? नाही, त्यांनी पण हा व्यवसाय त्याच हिशोबाने बघायला पाहिजे. म्हणजे मी माझं जो कोणी फ्रँचायझी घेतो ना त्याला मी ते सांगत असतो की तू पूर्ण वेळ देऊ नको, पण तू किमान संध्याकाळचे 4 तास, 5 तास, 6 तास दे. आणि जेव्हा पण तू येशील आउटलेटला तेव्हा तू कस्टमर बरोबर रिलेशन मेंटेन कर. ओके. तू पिझ्झा लावू नको, तू तो हिशोब बघू नको, काही करू नको. तू ते सगळं करतो. तू त्या कस्टमरशी जेव्हा रिलेशन मेंटेन करशील तेव्हाच तुला कस्टमर रिपीट होणार आहे. अच्छा. आणि लोकांना कळलंच पाहिजे की मी ॲज अ ओनर आहे ह्या आउटलेटचा, सो तो माझा मित्र आहे, तो माझ्या ओळखीचा आहे, तेव्हाच कस्टमर जास्त रिपीट होतं. ओके. हां, त्यामुळे फूड बिझनेसमध्ये खरं सांगू तुम्हाला रिलेशन फार महत्त्वाचं आहे. ह्याचं खरं सांगू सगळ्यात जिवंत उदाहरण म्हणजे आपण शेट्टीज बघतोय. जेवढे पण रेस्टॉरंट्स पूर्वीचे जे आहेत, म्हणजे एकदम जिवंत उदाहरण म्हणजे समुद्र, बरोबर, आपल्या जवळचं, त्याचं खरंच रिलेशन प्रत्येकाशी आहे. खरंय. त्याचे सकाळचे कॉफी पिणारे जी लोक आहेत ती त्यांना पण अगदी भेटतातच. आणि तो सुद्धा ठरलेला आहे त्यांचा हां, अक्षरशः. की आपण वैशिल्य बघतो ठरलेलं आहे. हो. त्यांच्या सगळ्या मॅनेजर्सला ओळख झालेली आहे, म्हणूनच ते रिपिटेशन. बरोबर. आणि इनफॅक्ट समुद्राचा माझा पण अनुभव सांगतो की ओव्हरऑल शेट्टीच्या हॉटेल्सचा, तुम्ही गेलात गर्दी आहे खूप आणि वेटिंग म्हटल्यानंतर तो कायम सांगतो की 10 मिनिट वेटिंग आहे सर, आणि तो 10 मिनिट सांगतो बसा ना सर, असं करत पाऊण तास कधी निघून जातो समजत नाही. आणि तो माणूस तिथल्या तिथे राहून तिथेच जेवून जातो. तिथंच जे होतं. एक्झॅक्ट. त्यामुळे कस्टमर रिलेशनशिप ही मला पण फार त्यामुळे महत्त्वाची फ्रँचायझी मधलं सगळ्यात आत्ता म्हणजे मी पण टिकण्यामागचं कारण तेच आहे. मी सगळ्यांना सांगतो रिलेशन करा. नुसतं सिस्टीमवर तुमचं काम किंवा तुम्ही तुमच्या SOPs ह्याच्यावर लक्ष न देता इथं पण लक्ष द्या, तेवढंच महत्वाचं आहे. ओके. एक ब्रँड बिल्ड करणारा, फ्रँचायझी वाटणारा, ज्या हॉटेलची फ्रँचायझी त्याचा ओनर म्हणजे तुम्ही, हे असतात शिपचे कॅप्टन. ठीक आहे. तुमची फॉर एक्झाम्पल समजू धुळ्याची फ्रँचायझी आहे. ठीक आहे. त्या फ्रँचायझी मॉडेलमध्ये समजा उद्या फूडच्या क्वालिटीमध्ये, टेस्टमध्ये थोडाफार फरक झाला,
तर नाव फक्त त्याला ठेवलं जात नाही, नाव क्रेझी चीजीला ठेवलं जातं. हो भरपूर वेळा अनुभवतो सुद्धा मी आता. ओके, मग सांगा ना थोडं त्याबद्दल. तोच नाही, प्रश्न आहे. बेसिक पहिली गोष्ट जी कंप्लेंट आली आहे ते बघून घेतो काय आहे ते. हा. सगळ्यात जास्त सांगतो मी तुम्हाला आत्ता तरी, सगळ्यात कॉमन असेल तर केस. हम्म. म्हणजे आपण किती काही केलं तर कुठं ना कुठं तरी केस हा आढळतोच. ओके. मग त्या कस्टमरला कसं बोलायचं, आणि हे मी एकदम प्रॅक्टिकल बोलतोय, हे असं होऊ शकत नाही असं काही नसतं, हे होतच होतच. आणि हे होणार. मग त्याला तुम्ही फेस केलं पाहिजे. मग त्या कस्टमरशी डायरेक्ट मी बोलतो. वा. मी फ्रँचायझीवाला बोलून नाही की तू काही बोलू नको, किंवा नुसतं त्याला फूड देणं चेंज करून हे आपलं कामच नाहीये. त्याला समजून सांगणं आपलं काम आहे, त्यानंतर फूड देणं आपलं काम आहे, आणि मग त्याला इयरली काहीतरी गिफ्ट देणं. हे बघा, म्हणजे नुसतंच पटवणं नाहीये, तर त्यांना समजून पण सांगणं की असं का होऊ शकतं किंवा का झालेलं आहे. हा, अगदीच काय खरंच मी म्हणजे काहीतरी चुकून वेगळंच काहीतरी आलं तर पूर्ण जबाबदारी मी ती घेतलीच पाहिजे. म्हणजे ती मीच घेतली पाहिजे, कारण की मॅन्युफॅक्चरर्स मी आहे बरोबर. आत्ता तरी, कारण मी कुठल्या कंपनीकडनं ते घेत नाहीये, त्याच्यामुळे मी ते स्वतः हे करतो. सुदैवाने आता 10 वर्ष मी या लाईनमध्ये मॅन्युफॅक्चरिंगच्या, अशी कुठली गोष्ट घडली नाहीये. आणि जसं मी तुम्हाला आधीच म्हटलं की तुम्ही माझं वेअरहाऊस बघायला या, की तुम्हाला कळेल. म्हणजे मला न सांगता या, कारण की ते फार महत्त्वाचं असतं. न सांगता आलं की ते कळतं की आपण किती नीट करतोय. ते माझं दुसरं घरच आहे. वा. म्हणजे माझ्या बायकोला पण माहिती आहे की मी त्याला जास्त मानतो माझ्या घरापेक्षा. सो ते स्वच्छच असतं. क्या बात आहे. थोडं शेवटाकडे येतोय आणि एक 5 मिनिटानंतर आपण विद्यार्थ्यांचे पण प्रश्न घेणार आहोत. एक बिझनेस करताना माइंडसेट काय असला पाहिजे, हा पण सगळ्या उद्योजकांना विचारणारा कॉमन प्रश्न, पण प्रत्येकाकडून वेगळं उत्तर येतं. तुमच्या अनुभवातून जेव्हा बिझनेसमध्ये आपण उतरतो तेव्हा प्रायोरिटाईज कुठल्या कशा गोष्टी केल्या पाहिजे, आणि त्या व्यवसायाकडे बघण्याचं आपलं डेडिकेशन किती असलं पाहिजे? डेडिकेशन तर 100% पाहिजेलच आहे, आणि पूर्ण वेळ पण पाहिजे. ओके. म्हणजे युजली काय होतं, खूप मोठी टीम घेतली आहे, आता ते बघतील आणि मग आपण मागं थांबू बरोबर. आणि ते सांभाळतील, तर ते नाही पाहिजे. खरं सांगायचं तर आपण पण त्यांच्या बरोबरीनेच काम करणं हे आवश्यक आहे. जसं त्यांना 10 दिवस सुट्टी देतोय, आपण पण 10 दिवस सुट्टीवर जातोय, ती गोष्ट वेगळी आहे. ओके. आणि दरवेळेस जो कुठला व्यवसाय आपण करतोय, जसं मी फूडचं म्हणतोय ना, तर मी दरवेळी काय ना काहीतरी नवीन आणतो. म्हणजे माझं कुठलंही प्रोडक्ट आहे ना, मार्केटमध्ये काय चाललंय त्याचं वेगळं असतं. ओके. एकदम साधी गोष्ट आहे, सगळेजण स्ट्रॉबेरी क्रीम खातात, माझ्याकडे चोको स्ट्रॉबेरी. बरं. चोको स्ट्रॉबेरी कोण नाही विकत, मी एकटा विकतो. फरक आहे त्यामध्ये, म्हणजे आईस्क्रीम मध्ये फरक आहे. आता मी स्ट्रॉबेरीत तर फरक नाही आणू शकत ना, तर मग मी दुसरे कुठले हे आहे त्यात आपण फरक आणायचा. अशीच आपली ओळख आणि असा विचार, त्यातनंच खरं आपण चांगलं म्हणजे नावाला येऊ शकतो. बरोबर. आणि कॉम्पिटिशन जी असते, तर कॉम्पिटिशन जी असते त्यांच्या एक पावलं कायम पुढे विचार जो करतो तो त्या कॉम्पिटिशन मध्ये पुढे असतो. तुम्ही कसा विचार करता तो? कॉम्पिटिशन खरं सांगायचं तर ना, आता खूपच फास्ट झाली आहे. हो. पहिली फास्ट होती, फक्त 1 ते 4 झोपायचे म्हणून असं वाटायचं की बाबा स्लो आहे. असं काय नाही, प्रत्येकाला त्या स्टेजला ते फास्टच असणार आहे. हा, आता काय होतं थोडंसं की खूप जण व्यवसायामध्ये यायला लागले. बरोबर. म्हणजे आपण काही शिकलो किंवा आपण काही 2 वर्ष कुठं नोकरी केली की आपण त्याचा व्यवसाय करू, असं तो कल थोडा वाढलाय. आणि खरं सांगायचं तर चांगलं काम केलं तर नक्कीच आपण कॉम्पिटिशन मध्ये जिंकू. ओके. नाही केलं तर नक्कीच हारू. ओके. त्याच्यामुळं कॉम्पिटिशन ही राहणार, कॉम्पिटिशन राहणार नाही असं नाहीये. आपण भरपूर पिक्चर बघितला, मिल्खा सिंग पण बघितला, तो खूप चांगला पळणारा होता, पण तो जेव्हा बाहेर गेला त्यांनी ते सोडलं, बाकी सगळं केलं, म्हणून तो हारला पण आणि नंतर तो जिंकला पण. तर तसंच आहे व्यवसायामध्ये पण. आपण कंटिन्यू जर काम करत असू आणि आपलं लक्ष पूर्ण असेल, फोकस असू, विजन आपलं क्लिअर असेल, तर आपण 100% कॉम्पिटिशनमध्ये आपण पहिले असू. क्या बात आहे. सगळ्या बिझनेसमन्सना जेव्हा कॉम्पिटिशन वाढत असते तेव्हा एक भीती असते फेल्युअर येण्याची, किंवा माझा प्रॉडक्ट उद्या नाही चाललं, किंवा मी फार भारी देतोय पण माझ्या पण पेक्षा तुर्रम खान कोणी आला आणि त्याच्याकडे सगळी गर्दी गेली. ही भीती सोबत घेऊन व्यवसाय कसा केला जातो? नाही, ही भीतीच घ्यायची नाही केलं. बरं. कारण काय माहिती का, व्यवसाय म्हटलं ना तर फेल्युअर येणारच आहे. ओके. खरं दुकान आहे ना, दुकान म्हणजे हे दोन्ही आहे.
तुमचं प्रॉफिट पण आहे, तुमचं लॉस पण आहे. ओके. तर जर तुम्हाला दुकान कुठलं चालवायचं असेल तर ह्या दोघांना घेऊनच चालायला लागणार, तेव्हाच तुम्ही पुढे जाणार. तुम्ही म्हणाल की दरवेळी आपल्याला प्रॉफिटच होईल, तर हे शक्यच नाही. ओके. लॉस होत राहतो. आत्ता असं म्हणतो ना, मला असं वाटतं की माझा ब्रँड झालाय, पण खरं का मी अजून 10% पण नाही झालेलो. मला अजून भरपूर काम करायचंय, मला भरपूर सिस्टीम्स वाढवायच्या आहेत, मला फूडमध्ये अजून काहीतरी नवीन आणायचं. कारण की मी रोज तेच विचार करतो की मी काय नवीन आणू शकतो. जर नवीन आणलं तरच मी टिकणार आहे. त्याच्यामुळं हे करायलाच पाहिजे आपल्याला. ओके. माझ्याकडचा एक शेवटचा प्रश्न की तुम्ही आत्तापर्यंत एवढे व्यवसाय केले, हा एक जोरात व्यवसाय करताय, तुम्ही काय काय चुका केल्यात आणि त्या चुकांमधनं काय काय शिकलात? मेजर सगळ्यात मोठ्या चुका जिथे लॉस पण झाला असेल समजा. नाही, मला खरं का मला झोपायची खूप हौस आहे. बरं. तर तीच एक माझी मोठी चूक आहे. मी पूर्वी तर खरंच खूप झोपायचो, पण मग ठरवलं नाही, झोप पहिली कमी करू. बरं. मग त्यातनंच कळलं की आपण जर झोपलो तर आपण व्यवसाय कसा करू शकतो. ओके. तर मी खरंच झोप कमी केली बरं. आणि व्यवसायात जास्त लक्ष दिलं. ओके. आणि कुठलाही व्यवसाय चुकायचं कारण म्हणजे आपण लोकांवर अवलंबून जेव्हा राहतो ना, ओके. ते मला असं वाटतं सगळ्यात मोठी चूक असू शकते. ओके. ती आपण खरं आपल्यावर पहिली घेऊन मग आपण लोकांना समजून सांगितलं ना की आपण ते कसं केलं पाहिजे, तर नक्कीच चांगलं होऊ शकतं. ओके. कारण आपल्या मनातलं त्याला माहिती नसतं, बरोबर. तो त्याचंच काम करत असतो. त्यामुळे आपल्याला काय करायचं हे जर त्याला समजून सांगितलं तर एकाचे 2 हात होतील, दोघांचे 4 होतील. सो त्यांना सगळ्यांना घेऊन जर केलं तर 100% चांगलं. क्या बात आहे. खूप खूप धन्यवाद. माझ्याकडचे प्रश्न अजूनही जर वेळ मिळाला तर विचारेन, पण विद्यार्थ्यांना आपण वेळ देणं गरजेचं आहे. कोणाकोणाला जर प्रश्न विचारायचे असेल हात वर करा, तुमच्यापर्यंत माईक येईल. काकांसाठी तुमचा प्रश्न तुम्ही विचारू शकता. मला वाटतं माझ्याशी बोलल्यावर सगळ्यांना सोपंच झालं असेल व्यवसाय हा, करणं. म्हणजे त्यामुळे प्रश्नच पडला नाहीये कोणाला. कोणाला काही प्रश्न आहे? काकांना नाही तर मला तरी विचारा काहीतरी. मी विचारतो कोणाला व्यवसाय करायचा आहे खरं तर फूड मध्ये, जर मी फूड मधला आहे म्हणून, हा फूडचा व्यवसाय करायचा आहे का आपलं नोकरीच बरी? व्यवसाय किती जणांना करायचा आहे इथे? व्हेरी गुड. मस्त. आणि स्पेशली फूड मध्ये कोणाला करायचं आहे? असं कोणी आहे की ज्याच्याकडे फूडचा व्यवसाय पारंपरिक घरी चालू व्यवसाय आलाय? फूडचा आहे. अच्छा आहे. क्या बात आहे. तू खूप रिलेट केला असेल काकांच्या उत्तरांना आता. वा, सुपर. तर काका, शेवट जाता जाता विद्यार्थ्यांना काही महत्वाच्या टिप्स ज्या असतील व्यवसायामध्ये येण्यासाठीच्या, की त्यांनी आत्तापासून तो विचार केला पाहिजे. प्लीज सायलेन्स. थोड्या वेळात आपण संपवतोय. माझ्याकडचे 1-2 प्रश्न झाले की आपण थांबूया. कोणाला तोपर्यंत काही जर प्रश्न असेल तर बिंदास हात वर करा. मी पहिल्यापासून बोलतो आलो, म्हणजे जवळजवळ 2009 ते आत्ता 2026 सुरू आहे. म्हणजे मी 2 हे बघितलं असेल जनरेशन्स जे असे माझ्याबरोबर ॲज अ कस्टमर म्हणून येत आहेत. सो तेव्हा जी मुलं यायची तेव्हा ती खरंच क्वालिटी फूडकडं बघायची आणि ती खायला यायची. ओके. हल्ली थोडं असं झालं की कुठं पण खाल्लं तरी चालणार आहे. प्लीज So, थोडा सायलेन्स प्लीज. मला असं वाटतं की हल्लीच्या मुलांनी परत ते बघणं गरजेचं आहे. ओके. कारण आत्ता आपण बघतोय रोड साईड्स पण खूप वाढलेत किंवा छोटे छोटे कॅफेज पण खूप वाढलेत आणि खरंच काही खूप छान करतात पण व्यवसाय, नाही असं नाही. पण त्यांना जे ते खात आहेत त्यातली माहिती पाहिजे, म्हणजे ती सोपी पडेल आपण किंवा आपल्याला ते आवडेल पण चांगलं. नुसतंच रेट कडे बघणं किंवा नुसतंच प्रोडक्ट कडे बघून ह्या मुलांनी ते ठरवलं नाही पाहिजे. कारण की मी आता ही गोष्ट खूप फेस करतोय. युजली म्हणजे मी आफ्टर कोविड मुलांना असं वाटलं की मी खूप महाग झालो, पण मी जेव्हा प्रोडक्ट कडे बघतोय तेव्हा मी जे लोक माझ्यापेक्षा महाग विकणारे किंवा माझ्यापेक्षा मोठे असतील त्यांच्यापेक्षा नक्कीच मी स्वस्त आहे. आणि दुसरी गोष्ट, जे मी खायला घालतो ह्या मुलांना ना ते 100% चांगलंच घालतो. त्याच्यामुळं जस्ट ॲज अ ब्रँड म्हणून मी किंवा माझ्या आउटलेटला यायला पाहिजे असं नाहीये. जर तुम्हालाही व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही ह्याची काळजी घेणं तितकीच गरजेची आहे. वा, एक प्रश्न आहे प्लीज.
होता की म्हणजे जसं की तुमचा हा तुम्ही नवीन ब्रँड तयार करत आहात आणि खूप मस्त पसरतही आहे सगळीकडे. तर माझा असा प्रश्न होता की तुम्ही सुरुवातीपासून तुम्ही जे काय पहिलेपासून तुम्ही जे काही सगळे प्रयत्न केले, तर तुम्ही म्हणलात तसं तुमच्यासोबत तुमच्या पत्नी होत्या, तुमची आई होती. तर तो एक भरोशाचा होता की तुमच्याकडे भरोसा होता की तुमचं जे काही फॉर्म्युला आहे किंवा काही सिक्रेट जे काय आहेत पदार्थांचे की तुम्ही हे टाकताय त्याच्यात, तर ते तुम्हाला माहित होतं की ते म्हणजे आपल्या घरचेच आहेत का सांगतील लोकांना. तर आता तुम्ही जे नवीन ब्रांचेस वगैरे करताय, तर तुमची जी मॅनपॉवर आहे, तर तुम्ही त्यांच्याशी कशी कम्युनिकेट करता की तो फॉर्म्युला पण पसरणार नाही आणि खरं सांगू का, असं सिक्रेट आणि असं फॉर्म्युला काही नाही. फूड बिझनेस जे जे आहेत, फॉर एक्झाम्पल आपण पोळी भाजी महाराष्ट्रीयन घेऊ किंवा माझं कॉन्टिनेंटल घेऊ, सगळ्यांचे फॉर्म्युले एकच असतात. ते फक्त फरक काय पडतोय, मी जे स्वतः करतोय तोच फरक आहे. आणि जर सपोज माझ्याकडे जो शिकलेला माणूस आहे आणि तो बाहेर गेला, तर तो पूर्ण ब्लाइंड होऊन जातो की अरे हे जे सगळं इथं नाही आहे. आणि ज्या मालकाकडे तो जातो त्याला जर सांगितलं की ह्या गोष्टी आणायचे, तर त्याला ह्या सगळं नवीनच असतात, तर तो ते आणू शकत नाही. म्हणून तर तसं सिक्रेट असं काही नसतं. पण जे मी वापरतोय ते त्यांना फक्त ग्रॅमेजमधलं माहिती असतं, काय वापरतोय हे कळत नसतं. त्याच्यामुळं तो राहणारच आहे, म्हणजे फरक हां, ती सिक्रेसी राहणारच आहे. आणि जे मटेरियल मी वापरतोय, जसं आपण युजली आता बघतो की लो फॅट किंवा गाईचं दूध हे ते, अजूनही फॅट मिल्कच काम करतं. किंवा त्याला जे क्रिमिनेस किंवा हे जे येतं किंवा चीज बनवतोय त्याला फॅटच पाहिजे. तर माणूस नेमकी त्याचा उलटा विचार करतो की नको 70 रुपये लिटरवालं दूध नको, आपण 50वालंच वापरू, आपल्याला फायदा जास्त होईल. पण त्यामध्ये किती माल होणार आहे आणि ह्याच्यामध्ये किती होणार आहे त्याचा अंदाज नसतो त्यांना. म्हणून तेच ते सिक्रेट आहे. खरं तर चांगला माल वापरला तर चांगलं माल होणार आहे. त्यामुळं त्याचं काही तशी भीती नाही आहे. आणि आत्ता जे माझ्याबरोबर 10-15 वर्ष काम करतात मुलं, तर ते म्हणतो ना, रिलेशन जेव्हा आपण बनवतोय तेव्हा ते दुसरीकडे पण जात नाही. कारण जी फॅसिलिटी मी त्यांना देतोय त्यांना ती बाहेर नाही मिळत आहे. कारण मला असं वाटतं अजूनही बोनस द्यायचा प्रकार माझ्याकडे सुरू आहे, जो बाहेर नाही मिळत. त्यानंतर त्यांना ट्रिपला वर्षातनं एकदा, मग त्यांच्या घरच्यांना काय प्रॉब्लेम असेल ते, हे सुद्धा मी जो नोकरी करूनच हे शिकलेलो आहे ना. त्यामुळं माझ्याकडे जी टीम आहे आत्ता ती 10-10 वर्षापासून आहे. म्हणून ते बाहेर नाही गेले, म्हणून माझं सिक्रेट पण बाहेर नाही गेलं. आपण बऱ्याचदा लोन काढून बिझनेस वगैरे करतो, पण जर का फ्युचरमध्ये लॉस झाला तर फॅमिली डिप्रेशन वगैरे बऱ्याच गोष्टी असतात. कारण किती म्हटलं की जॉब करून आपण एक सेटल झाल्यावर बिझनेस करू, तरी पण लोन काढावं लागणार एका पॉइंटला. तर जर लॉस आला तर कसं लाईक नॉर्मल व्हायचं परत त्या सगळ्या गोष्टींमध्ये? नाही, परत नोकरी करायची चांगली आणि त्यातनं पैसे उभे करायचे. कारण की काय होतं माहिती का, प्रश्न चांगला आहे आणि मी हा खरंच फेस करतोय आणि मी खूप वेळा तो फेस केला पण आहे. म्हणजे आपण कधी पण कुठलाही व्यवसाय करायला घेतला आणि त्यासाठी जर पैसे नसतील तर आपण लोन करणार. आणि लोन केल्यानंतर जर सपोज व्यवसाय नाही झाला तर लॉसेस आहेत. तर मला असं वाटतं उलट आत्ता, म्हणजे माझ्या ह्या एवढ्या वर्षाच्या ह्याच्यातनं आत्ता जेव्हा मी जो लोन करतोय ना, तेव्हा मला नक्की कळतं की आपण लोन कितपर्यंत घ्यायला पाहिजे. आणि ते लोन घेतल्यानंतर माझ्या हातात बिझनेस केवढा होऊ शकतो, त्यातनं मी लोन फेडू शकतो का नाही, हे पहिल्यांदा नसतंच आपल्याला नॉलेज. सो त्या परिस्थितीमध्ये आपण परत बॅकफूट येणं, थोडे वर्ष नोकरी करणं, काही महिने नोकरी करणं आणि त्यातनं पहिलं लोन रिकवर करून
मग परत व्यवसायामध्ये येणं. त्यामुळे ते होणार आहे, नाही होणार असं नाही आहे. कारण की आपण घरच्यांकडनं पैसे घेणं किंवा आपल्याला कोणीतरी असा सपोर्ट करण्यापेक्षा आपण लोनमधनं खरंच हा व्यवसाय उभा केला किंवा आपण शिकत गेलो तर आपण स्ट्रॉंगली उभं राहू शकतो. मी अजूनही लोन घेतो. हॅलो सर, माझं नाव केतन कोडणकर आहे. तुमच्या मुलाला ओळखतो. ओके माझा ज्युनियर होता शाळेमध्ये. ओके तुम्ही एवढे सगळे बिझनेसेस थ्रू गेलाय. तुम्ही जसे म्हटलं, तुम्ही 38+ बिझनेस केले आणि त्या थ्रू तुम्ही गेला. तर तुम्ही सेकंड जनरेशन जी आहे, जी पुढची आहे, माझ्या घरचा पण व्यवसाय आहे, मी पण एक सेकंड जनरेशन जॉईन करणार आहे. तर तुम्ही त्यांना काय गायडन्स द्याल किंवा काय गाईड कराल त्यांना, की तुम्ही ज्या चुका केल्या त्या सेकंड जनरेशननी करू नये, त्याच्यासाठी काय गायडन्स? गुड क्वेश्चन. आणि म्हणजे मी हे रोज माझ्या मुलाशी बोलत असतो. माझ्या मुलांनी मला म्हणजे बघितले, कारण की तो जन्मल्यापासून मी ह्या व्यवसायात आलेलो आहे. त्यामुळे त्यांनी हा व्यवसाय छोट्याचा मोठा बघत आलेला आहे. आणि कोविडमध्ये सगळ्यांना असं वाटत होतं की मी किंवा आपण सगळेजण असं समजत होतो की आपण आता काय पुढं बिझनेस वाढवू शकतो किंवा ब्रँड डेव्हलप करू शकतो किंवा असं काय. पण त्यावेळी त्यांनी माझ्याकडे बघितलं की मी पण तेव्हाच सगळ्यात जास्त काम करायला लागलो. तर त्यांनी एक ओळखलं, तो अतिशय हुशार आहे. तो 10th त्यांनी 98% हे केले. त्यामुळं त्यांनी असा विचार केला की तो मला असं नेहमी म्हणतो की तुझं जे कॅल्क्युलेशनचा जो भाग आहे ना तो वीक आहे. तू फूडमध्ये खूप चांगला आहे किंवा तू चांगलं खायला घालू शकतो, चांगलं बोलू शकतो, तू ते छान डेव्हलप करू शकतो. पण तुझं जे कॅल्क्युलेशनचं गणित आहे ते खूप वीक आहे. म्हणून तो CAच्या साईडला चालला आहे. आता कॉमर्स घेतलं त्याने, आता BMCCमध्ये, आता 12वीत येतो आणि CAच्या साईडला चालला आहे. तर तोही म्हणजे कधी पण माझ्याबरोबर असला ना की तो हेच म्हणतो की अभ्यासाबरोबर मला तुझ्याबरोबर राहताना तू जे फेस करतोय किंवा तू जे समजवतोय लोकांना, म्हणजे त्यातनं मी भरपूर काही शिकतोय. तर मला असं वाटतं की जेव्हा तो मोठा होईल तो ह्या गोष्टींमध्ये खूप छान करेल आणि तो ह्या व्यवसाय पुढे नेईल. अच्छा, म्हणजे सेकंड जनरेशनच्या विद्यार्थ्यांनी आपल्या पहिल्या जनरेशनकडून हे धडे घेतले पाहिजे, ते ऑब्झर्वेशन केलं पाहिजे आणि पुढे. ओके, लास्ट प्रश्न जो कॉर्पोरेट इंटरव्ह्यूला गेल्यानंतर विचारला जातो तोच मी तुम्हाला विचारणार आहे. पुढच्या 5 वर्षात क्रेझी चीजेला तुम्ही कुठे बघताय? नाही, मी पुढच्या 5 वर्षामध्ये मी खरं सांगू का, म्हणजे मी खूप वाढवील किंवा मी पॅन इंडिया जाईल का नाही खरंच अजून माझं हे नाही आहे. कारण की माझा जो मेन फोकस आहे फ्रेशनेस, तो मला तरी असं वाटतं मी हे जे कॉन्टिनेंटल फूड विकतोय म्हणजे पिझ्झा बर्गर, ते मी पॅन इंडिया पुण्यात बसून नाही करू शकत. मग मला त्या ह्याच्यात जायला लागणार आणि मग नाही, फ्रोझन कधीच नाही करणार मी. कारण खरंच खूप डेंजर आहे फ्रोझन. आज आपण म्हणतो ना, आज सगळ्यांना म्हणजे असं डायटेशनमध्ये आपण बघतो ना, नाही मिसळ नाही खायची का, तर त्यामध्ये तेल आहे. अरे ते उलटं चांगलं तेल आहे. हे जे आपण बघतोय ना हे सगळ्यात डेंजर आहे. कारण की आपण फ्राईज आज बघतो सगळ्यात जास्त चालतात. हे सगळं काय डबल फ्राय ना, दुसरं काही नाही आहे याला. किंवा कुठलंही फ्रोझन फूड 280च्या टेम्परेचरला येऊन ते कट ऑफ -18ला जातं. म्हणजे काय, त्यानंतर ते परत तुम्हाला 280ला तळून देतात आणि मग तुम्ही ते गरम म्हणून खाता. ते थोडंसं अवघड आहे. त्यामुळे ते मला खरंच ह्या नवीन पिढीला, जेव्हा मी सुद्धा यातनं गेलेलो आहे, तर ह्या नवीन पिढीला मी हे खायला नाही घालणार. मी अजूनही त्याच पद्धतीने खायला घालेल की जे मला चांगलं वाटेल आणि मी हे त्यांनाही पटवून दाखवेल की नाही तुम्ही हे खावा, हे चांगलं आहे. म्हणजे पुढचे 5 वर्ष मला वाटतं मी हेच करत राहील. तुमची जरी आत्ता इच्छा नसली तरी आम्ही तुम्हाला या शुभेच्छा देऊ की क्रेझी चीजी ब्रँड हा खूप मोठा होईल. भारतभर आणि भारताबाहेर सुद्धा आपल्या मराठी माणसाचा, एका पुणेकराचा डंका त्या बिझनेसच्या रूपाने जाईल. त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, उद्यमी संवादाचा 8वं हे पुष्प होतं आणि हा खूप सुंदर कार्यक्रम कॉलेजने आयोजित केला आणि त्यासाठी तुषार केळकर सर वेळात वेळ काढून आले, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. अध्यक्ष सर, त्यांना थोडा उशीर झाला
पण आपण जाताना त्यांचा सत्कार करणार आहोत. तुमचेही खूप आभार. आणि मित्रांनो, हे पत्र तुम्हाला कसं वाटलं नक्की कळवा आणि पुढच्या अपडेट्ससाठी पोस्टमनच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन नक्की दाबा, जेणेकरून पत्रपेटीत पडणारं पुढचं पत्र पडलं की सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. कळावे तुमचा पोस्टमन सर्वेश. आणि तुमचे पण खूप खूप आभार. सर्वजण वेळात वेळ काढून आलात आणि छान छान प्रश्नही विचारले. भेटूया पुढच्या उद्यमी संवादाच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू सो मच. यस, वा, क्या बात. अजून एक पाहुणे आपल्याला लाभले आहेत, प्राचार्य डॉक्टर देविदास गोलकर. त्यांचा मी थोडक्यात परिचय करून देते. प्राचार्य डॉक्टर देविदास गोलकर व्यवस्थापन शिक्षणातील ज्येष्ठ प्राध्यापक, संशोधक व शिक्षण क्षेत्रातील नेतृत्व करणारे व्यक्तिमत्व असून त्यांना 24 वर्षांहून अधिक अध्यापन, संशोधन, प्रशिक्षण व सल्लागार सेवांचा अनुभव आहे. ते सध्या सावित्रीबाई फुले विद्यापीठात संचालक, नवोपक्रम, नवसंशोधन व सहकार्य मंडळ अर्थात इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड लिंकेज या पदावर कार्यरत आहे. महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP 2020 अंमलबजावणीसाठी गठीत NEP टास्क फोर्सचे सदस्य म्हणून ते धोरणात्मक पातळीवर महत्त्वपूर्ण योगदान करत आहेत. मी आपल्या कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर रवींद्र वैद्य सर यांना विनंती करते की त्यांनी त्यांचे स्वागत. मी पुढील आभार प्रदर्शनाची सूत्रे अनन्या पाटील यांच्याकडे सुपूर्द करते. चालू. कदाचित ते सर कोणत्या पदावर काम करतात ते बऱ्याच जणांना समजलंच नाही. नवोपक्रम, सहचर्य वगैरे वगैरे. ते इन्क्युबेशन, स्टार्टअप आणि इनोव्हेशन असा एक विद्यापीठात सेल आहे. या सेलच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी चालवल्या जातात. त्याचे सर डायरेक्टर आहेत विद्यापीठामध्ये. मी सरांना फक्त विनंती करतो, 1-2 मिनिटं सरांनी आपल्याला माहिती. धन्यवाद सर. खरं पाहता एवढं मराठी मला कधी कधी माझ्या कार्डवरती मी दोन्ही साईड, एक साईड मी मराठी आणि एक साईड मी इंग्लिश असं लिहून घेतलेलं आहे. तर कधी कधी मी इंट्रोड्यूस करत असताना अगदी मराठीत बोलायचं असेल तर पुन्हा मी कार्ड बघतो की हे पद काय आहे. बोली भाषेमधली मराठी कधी सहज समजते. आणि आजची मुलाखत देशपांडे केळकर सर खूपच सुंदर. आणि मला वैयक्तिक मी पिझ्झा मला अजिबात आवडत नाही. ज्या पद्धतीच्या विश्वासाने केळकर सरांनी सांगितलं की आमच्या वेग हाऊसला अनानाऊस आहे सांगता येईल, तर मला पण आता अशी इच्छा निर्माण झाली की एकदा आपण पिझ्झा आपल्याकडे खाऊच. आणि एक शुभेच्छा नक्की देतो सर तुम्हाला की बऱ्याचदा काय होतं की कुठलेही स्मॉल प्लेयर्स, आणि आय वोंट कन्सिडर स्मॉल इन द कॉन्टेक्स्ट ऑफ हिज मॅग्निट्यूड, पण आपलं एक हे असतं की मला मॅकडॉनल्ड सारखं व्हायचं किंवा मॅकडॉनल्डच्या ताकदीचं व्हायचंय. पण आजच्या हे पूर्ण मुलाखतीत असं लक्षात आलं की त्यांना मॅकडॉनल्ड व्हायचंच नाही. क्या बात आहे. वा वा. म्हणजे दॅट इज समथिंग. मी शुभेच्छा देतो की तुमचा मॅकडॉनल्ड कधीच होऊ नये. वा वा वा. मॅकडॉनल्डचा क्रेडिट महाविद्यालयाचे विशेष करून म्हणजे आय एम सिरियसली अप्रिशिएशन बिकॉज काल परवाच आपण एक उद्योगाशी संवाद आणि नवउद्योगाशी संवाद, सगळ्यांनी नवउद्योगच मानतो, तर अशी एक संवादाची आपण संकल्पना सगळ्या महाविद्यालयात राबावी असं एक परिपत्र काढलं. त्याच्या बऱ्याचशा वर्तमानपत्रातही बातम्या आल्या. पण तुमचं महाविद्यालय एक पाऊल पुढे आहे. म्हणजे खरंच विशेष कौतुक वैद्य सरांचं, मॅडमचं, की अशा पद्धतीचे संवाद होतात. कारण संवादाचा खरा अर्थ म्हणजे खऱ्या अर्थाने एक मुख्य उद्देश हा आहे की तुमच्यातला एक कुणीतरी व्यक्ती इथे येऊन बोलतोय, कधी काही तुमच्यात बसणारा एक व्यक्ती होता, म्हणजे यू वुड बी एबल टू रिलेट विथ दिस. आणि म्हणून एक कुठेतरी एक आयडिया, एक स्वप्न असं जागावं की काही करता येईल आम्हाला. वाय शुड आय ओनली एक्सपेक्ट टू गेट इनटू 9 to 5 जॉब्स. आणि जे इंटरव्ह्यूला जे प्रश्न विचारले जातात तसा प्रश्न तुम्हाला सामोरे जायचं नसेल, विच इज वन ऑफ द मोस्ट स्टुपिड क्वेश्चन. देशपांडेंना मी विनंती करतो की इथून पुढे प्रश्न विचारू नये. इथून पुढे 5 वर्षात तुम्ही कुठे असेल, आणि आजच्या बदलत्या युगामध्ये पुढच्या वर्षी काय चालू होणार आहे आणि हाऊ मच ऑफ डिस्ट्रप्शन टेक्नॉलॉजी इज गोइंग टू गेट इन. त्यामुळे तो प्रश्न आजकाल कॉर्पोरेटमध्ये पण कुणी विचारत असेल तर आमच्या काळात ठीक होता. पण खूप चांगलं महाविद्यालय आहे.
अशा पद्धतीचे संवाद होत आहेत तुमच्यामध्ये. आणि पुढच्या काही दिवसामध्ये विद्यापीठाकडनं आपण बूट कॅम्पचं आयोजन करत आहोत. तर आपल्या इथेही त्या पद्धतीचे काही इच्छुक विद्यार्थी असतील तर आपण एक 3 दिवसाचा पूर्ण बूट कॅम्पची कार्यशाळा असणार आहे. आणि ज्यांना आज ह्या संवादाबद्दल जरा जरी वाटलं असेल की लेट्स गिव्ह अ ट्राय टू व्हॉट आय एम कंपोज्ड ऑफ, म्हणतो ना की एक उद्योगाची एक वेगळी एक शैली असते, त्याचे एक वेगळे पर्सनॅलिटी ट्रेट असतात, ते काय जन्मता नसतात, ते डेव्हलप केले जातात. नाहीतर मग मॅनेजमेंट सारखा कोर्स अस्तित्वच देणार नाही. कारण पूर्वी असं मानलं जायचं की लिडरशिप कॅन नेव्हर बी टॉट, लीडर्स आर बॉर्न. मग एमबीए सारखा जर अभ्यासक्रम आहे, बीबीए सारखा अभ्यासक्रम वेर बी ऍक्च्युअली आपण लिडरशिप घडवतो इथे, तसे उद्योगही आपण घडवू शकतो, इथे एंटरप्रेन्योर्स आपण घडवू शकतो. असं वाटलं असेल तर प्लीज एनरोल फॉर दॅट बूट कॅम्प. तुमच्याकडे सविस्तर माहिती सरांकडनं मॅडमकडनं येईल आणि तुमच्या पुढच्या अगदी उद्योग असेल किंवा नोकरी असेल या सगळ्या वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा. थँक्यू. क्या बात. आश्वासन नक्की देतो. आजचा 8वा एपिसोड आहे. 15व्या एपिसोडला या खुर्चीवरती आमच्या कॉलेजचा माजी विद्यार्थी आहे. वा वा. नक्की मला खात्री आहे की तो तुमच्या आता खरं तर आमचं कॉलेज 2019ला सुरू झालंय, त्यामुळे 22ला आमची पहिली बॅच बाहेर पडली. त्यामुळे 15व्या एपिसोडला नक्की कॉलेजचा माजी विद्यार्थी ऐकून असेल. मस्त. क्या बात. मी सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी पहिल्या रांगेत थँक्यू. क्या बात. हे फोन घे, थँक्यू सर. थँक्यू. हे नंतर घेतो. मी पुढील आभाराची सूत्रे अनन्या पाटील यांच्याकडे देते. प्रत्येक कार्यक्रम हा आभार प्रदर्शनाशिवाय अपूर्ण असतो. सर्वप्रथम मी अनन्या पाटील मला दिलेल्या या संधीबद्दल आभार व्यक्त करते. आजच्या उद्यमी संवाद पुष्प 8वा हा उत्तमरित्या संपन्न झाला. आज प्राचार्य डॉक्टर देवीदास गोल्हार सर वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. तसंच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे क्रेझी चिझी कॅफेचे संस्थापक श्री तुषार केळकर सर यांनी उद्यमशील प्रवासातील अनुभव आमच्यासोबत शेअर केले. त्यांच्या अनुभवातून आम्हाला खूप काही शिकायला मिळालं. छोट्या छोट्या अनुभवामधून नवनवीन गोष्टी शिकणे, प्रयत्न करत राहणे, अनोख्या स्ट्रॅटेजी वापरून तुम्ही बिझनेसेस केले, मार्केटिंग कसं करायचं हे तुमच्याकडनं शिकलं पाहिजे. या कार्यक्रमाचे सुंदर आयोजन करणाऱ्या उद्यमी संवाद टीमचे व मुलाखत घेणारे सर्वेश देशपांडे आणि पडद्यामागे काम करणारे प्रत्येकाचे विशेष आभार. तसंच प्रेरणादायी कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचे मनापासून आभार. त्यासोबत सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, तंत्रज्ञान सहाय्यक, सभागृह कर्मचारी आणि सर्व विद्यार्थ्यांचे धन्यवाद. अशाच प्रेरणादायी कार्यक्रमाची संधी आम्हाला मिळेल हीच अपेक्षा. आपण या कार्यक्रमाचे सांगता राष्ट्रगीताने करूया. सगळ्यांनी उभे राहा. राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग. तब शुभ नामे जागे, तब शुभ आशीष मागे, गाये तब जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे जय.